नमस्कार, नमस्कार, नमस्कार. चलो बेटा, लास्ट लेक्चर में थोडासा पार्ट बाकी होता, काही कारणास्तव कंप्लीट नव्हता केला आपण. ओके, तर हा लेक्चर मध्ये आपण याला संपून टाकूया. बट आजचा लेक्चर मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे. शेवटचा पार्ट बाकी चॅप्टरचा खूप खूप महत्वाचा आहे. ह्याच्या आधी पण एक दोन आर्टिकल अतिशय महत्वाचे होते, जसं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा पार्ट असेल किंवा बोर्स ॲटॉमिक थिअरी असेल, हा पार्ट सुद्धा खूप महत्वाचा होता. चॅप्टर मधला मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल ह्या लेक्चर मध्ये कव्हर अप होईल आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल कुठला होता बेटा? बोर्स ॲटॉमिक थिअरी होता. ठीक आहे ना? चलो, तर सुरू करू आपण. हा छोटासा पार्ट एक सुरुवातीला डी ब्रॉग्ली हायपोथेसिस 1924 मध्ये हे एक हायपोथेसिस बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये काय बोललं बघा मुलांना, डी ब्रॉग्ली बेटा दिस इज द नेम ऑफ सायंटिस्ट. आणि ह्या सायंटिस्टने काय बोललं, इलेक्ट्रॉन हा एक पार्टिकल नेचरचा आहे आणि वेव्ह नेचरचा सुद्धा आहे. ह्याच्या आधी बऱ्याचशा सायंटिस्टच्या थिअरीच्या अकॉर्डिंग लाईटचं ड्युएल नेचर असतं, तसं इलेक्ट्रॉनला पार्टिकल नेचर पण आहे किंवा काहींनी वेव्ह नेचर असं पण बोललं होतं. म्हणून हे काय बोलतात की इलेक्ट्रॉन शुड हॅव ड्युएल नेचर. ओके बेटा, इलेक्ट्रॉनला ड्युएल नेचर जर का आहे, याचा अर्थ एक नेचर त्याचं पार्टिकल नेचर असेल, तर दुसरं नेचर मित्रांनो कुठलं असणार आहे? वेव्ह नेचर. तर का बरं असं त्याला पार्टिकल नेचर का असेल? पार्टिकल नेचर असायचं कारण बिकॉज इट हॅज मास. ह्याला मास आहे मित्रांनो, मास. इलेक्ट्रॉनचा मास माहिती आहे आपल्याला, मास असल्यामुळे पार्टिकल याला बोललं पाहिजे आपण. आणि हा एक वेव्ह सुद्धा आहे. ओके ना, जर का हा वेव्ह असेल तर इट शुड हॅव वेवलेंथ. हा जर का वेव्ह असेल मित्रांनो, तर हाला वेवलेंथ असायला हवी. आणि मग इलेक्ट्रॉनची वेवलेंथ कशी मेजर करायची हे ह्या डी ब्रॉग्ली हायपोथेसिस मध्ये आपल्याला समजवलेलं आहे. काय बोललं बघा डी ब्रॉग्ली सरांनी? डी ब्रॉग्ली सर काय बोलले? डी ब्रॉग्ली सर काय बोलले बेटा? द वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन, द वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन बेटा सिम्बॉल त्याचा आहे लॅम्बडा डीबी. ह्याला बोलताना कसं बोलतात? डी ब्रॉग्ली वेवलेंथ. ठीक आहे ना, काय बोलायचं? डी ब्रॉग्ली वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोमेंटम, इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोमेंटम. ओके, म्हणजे मॅथमॅटिकली याला आपण कसं लिहू शकतो? लॅम्बडा डी बी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पी. आपल्याला माहिती आहे मोमेंटमला कशाने रिप्रेझेंट करतो आपण? पी ने. म्हणजे लॅम्बडा डी बी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पी मधला हा प्रपोर्शनलिटी साइन आपण घालवूया, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट चिपकूया. तर कॉन्स्टंट जर का बेटा आपण तिथं प्लेस केला तर फॉर्म्युला बनतो लॅम्बडा डीबी इज इक्वल टू एच डिवायडेड बाय पी. आणि पी म्हणजे काय बेटा? मोमेंटम. मोमेंटमचा काय फॉर्म्युला असतो बरं? मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू व्हेलॉसिटी. क्लिअर एकदम? मास इंटू व्हेलॉसिटी हा बनलेला आहे. अतिशय सरळ साधा बट खूप महत्वाचा फॉर्म्युला. ओके, हा डी ब्रॉग्ली वेवलेंथ जर का आपल्याला शोधायची असेल तर त्या केसमध्ये बेटा हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. अतिशय महत्वाचा. ओके बेटा, अतिशय महत्वाचा फॉर्म्युला असेल, खूप महत्वाचा. खूप सारे क्वेश्चन सीईटी मध्ये मागच्या 2 वर्षापासून त्याच्यामध्ये येतात. सीईटी 25 मध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत. सीईटी 26 मध्ये पण ह्या डी ब्रॉग्ली वेवलेंथ वरती खूप सारे क्वेश्चन्स आहे. ओके, प्रत्येकाचं मिनिंग माहिती को सर मला? मिनिंग माहित आहे का सर? हा एच काय असतो बरं? एच आहे बेटा प्लँक्स कॉन्स्टंट. हा याच्या आधी पण बघितलेला आपण. याची व्हॅल्यू काय असते? 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल इंटू सेकंड. ओके, हा जूल म्हणजेच किलोग्राम मीटर वगैरे ह्या गोष्टी मी डिस्कस केल्या ऑलरेडी तुमच्याशी, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा एम काय असेल बेटा? मास असेल. एम इज द मास. ओके, किंवा कुठलं पण एखादं मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल की ज्याला मास आणि व्हेलॉसिटी आहे, म्हणजे त्याला मोमेंटम असतं, त्याच्या प्रत्येक ऑब्जेक्टची आपण ही वेवलेंथ फाइंड आउट करू शकतो. बट हे मास जे आहे मित्रांनो कशामध्ये घ्यायचं असतं आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना? किलोग्राम मध्ये, कारण जूल ही एसआय युनिट आहे, समजतं? म्हणून मास तुम्हाला किलोग्राम मध्ये पुटअप करायचा आहे. नंतर हा व्हेलॉसिटी जो आहे व्ही, व्ही इज द व्हेलॉसिटी. ओके, आणि हा व्हेलॉसिटी कशामध्ये पुटअप करायला लागेल? मीटर पर सेकंड मध्ये. क्लिअर एकदम? मीटर पर सेकंड मध्ये पुटअप करावं लागेल. चलो, तर ह्या फॉर्म्युलेच्या बेसिसवरती भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. त्यातला बाकी सॅम्पल क्वेश्चन मी तुमच्या समोर प्लेस केलेला आहे. व्हॉट इज द डी ब्रॉग्ली वेवलेंथ? म्हणजे मित्र मला इथं काय विचारलेलं आहे? लॅम्बडा डीबी विचारलेला आहे, बरोबर? लॅम्बडा डीबी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हा विचारलाय. पुढे काय म्हणले? ऑफ द पार्टिकल हॅव्हिंग मास. मला मास दिलं, माझा मासचा सिम्बॉल काय होता बेटा? एम होता त्या मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये. विथ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचा बेटा सिम्बॉल काय होता? व्ही. म्हणजे मला इथे व्हेलॉसिटी गिवन आहे व्ही, आणि लॅम्बडा डीबी मला शोधायचा. ऑप्शन मला गिवन आहे कारण माझा पेपर सीईटीचा आहे. ओके, तर फॉर्म्युला काय तुझा? लॅम्बडा डीबी इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एम इंटू व्ही.
एच हा प्लँक्स कॉन्स्टंट, व्हॅल्यू काय याची 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल इंटू सेकंड डिवायडेड बाय मास किती दिलं मला इथे 6.64 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम इंटू व्हेलॉसिटी काय दिली बेटा 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. ओके सर. बघा बरं आता हे नियर अबाउट सेमच आपण कट केलं तरी चालेल. ओके. तसं पण तुम्ही ऑप्शन जर का बघाल ना लगेच लक्षामध्ये येतं. हा 1/3 म्हणजे 0.33 समथिंग समथिंग आन्सर येणार आहे म्हणजे ऑप्शन बी तर जायला पाहिजे पक्का. बरोबर आहे असं. तर हा झाला बघा हा 10⁻27 ह्या 34 मधनं आपण कॅन्सल केला. किती आला इथं बरं 10 हा 4 आणि 7 म्हणजे 10⁻7 शिल्लक राहिला. हा 10⁸ ला वरती नेला काय बनेल तो 10⁻8 आणि तो 7 आणि 8 जोडला किती बनला -15 बनला आणि हा 1/3 किती येतो मित्रांनो 0.33333 इंटू 10⁻15. ओके. आणि ही वेवलेंथ शोधली मित्रांनो आपण. ही वेवलेंथ कशामध्ये मेजर केली आपण मीटरमध्ये कारण ही जूल म्हणजे किलोग्राम मीटर असते कॅन्सल होऊन जातं. ओके ना सगळं कॅन्सल होईल हे सगळं कॅन्सल होतं आणि फक्त मीटर शिल्लक राहणार आहे. ओके. बट आता मला ऑप्शन कशामध्ये दिले रे बाळांनो नॅनोमीटर मध्ये माझे ऑप्शन आहे म्हणजे मला मीटरला नॅनोमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं मी कन्वर्ट करू शकतो बेटा अगदी बेसिक कन्सेप्ट मध्ये पण ही गोष्ट बघितली आपण. इव्हन आपण हा पार्ट 1 मध्ये EMR बघताना पण ह्या कन्व्हर्जनचा पार्ट आपण बघितला होता. रिलेशन कसं होतं 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. मला पुढे जायचं म्हणलं तर काय करायचं मल्टिप्लाय मला रिव्हर्स यायचं म्हणलं तर काय करायचं डिव्हाइड. पुढे जायला मल्टिप्लाय करा रिव्हर्स यायला डिव्हाइड करा. आता मला मीटर टू नॅनोमीटर म्हणजे रिव्हर्स चाललो मी म्हणजे मला डिव्हाइड करणं आहे तर माझा फायनल आन्सर काय बनेल बघा लॅम्बडा डीबी इज इक्वल टू 0.333 इंटू 10⁻15 डिवायडेड बाय 10⁻9 हा आपण कट केला 10⁻6 आला. कुठला ऑप्शन मॅच होतो बघा लॅम्बडा डीबी इज इक्वल टू 0.10⁻7 दिला म्हणजे काय पॉईंट मला अजून एक शिफ्ट करायला लागेल ना 0.0333 इंटू 10⁻7. ओके. तर ऑप्शन कुठला आला माझा ऑप्शन नंबर बी. ह्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सीईटी मध्ये खूप सारे आहेत. ओके. ह्यापेक्षा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन पडलेला नाहीये काळजी करायची नाही. चलो ह्याला पण न्यूमेरिकल्स आहेत मित्रांनो बट हा आर्टिकलचा न्यूमेरिकल सीईटी मध्ये नॉर्मली विचारत नाही. ओके बेटा फक्त थोडासा थेरॉटिकल बेस आहे एक फॉर्म्युला बनेल छोटासा. ओके. आणि एक स्टेटमेंट बस इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचंय. सीईटी मध्ये असं खूप जास्त ह्याला इम्पॉर्टन्स नाहीये बट आर्टिकल तसं खूप महत्वाचं आहे बरं का. चलो काय बोललं बघा याच्यामध्ये हायझेनबर्ग सायंटिस्टचं नेहमी अनसर्टनिटी प्रिन्सिपल म्हणजे काहीतरी गोष्ट अनसर्टन ह्याबद्दल हे बोलतायत. बरोबर आहे. बघा आता जसं स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये काय बोललं सुरुवातीपासून की ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस आहे आणि साईडला त्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स काय करतात असे रिव्हॉल्व करतात. हे काय म्हणतात की सायमल्टेनियसली वी कॅनॉट मेजर एक्झॅक्ट पोझिशन अँड एक्झॅक्ट व्हेलॉसिटी या मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. बघा समजा इलेक्ट्रॉनची पोझिशन फिक्स आहे त्याला व्हेलॉसिटी आहे असं म्हणता येईल का रे नाही म्हणजे व्हेलॉसिटी आपण मेजर करू शकत नाही. व्हेलॉसिटी जर का मेजर केली नाही असं तर मोमेंटम त्याला नसेल. बरोबर आहे. बट जर का आपण म्हटलो की याची मला व्हेलॉसिटी मेजर करायची म्हणजे मोमेंटम मला मेजर करायचं मी करू शकतो. बट जर का मी मोमेंटम मेजर केलं तर मला एक्झॅक्ट पोझिशन इलेक्ट्रॉनची सांगता येणार नाही. तेच त्याच्यामध्ये बोललंय बघा काय बोललंय इट इज इम्पॉसिबल इम्पॉसिबल आहे टू मेजर सायमल्टेनियसली एक्झॅक्ट पोझिशन अँड मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. म्हणजे पोझिशन आणि मोमेंटम म्हणजे व्हेलॉसिटी मास इंटू व्हेलॉसिटी बरोबर. एक्झॅक्टली आपण दोन्ही पण गोष्टी सायमल्टेनियसली मेजर करू शकत नाही. बट त्यांच्यामधली अनसर्टॅनिटी म्हणजे अनिश्चितता मेजर करू शकतो. कशी करू शकतो बघा द अनसर्टॅनिटी इन द मेजरमेंट ऑफ द पोझिशन याला काय बोलले बेटा डेल्टा एक्स म्हणजे एक्स इज द पोझिशन. आपण एक्झॅक्ट पोझिशन नाही सांगू शकत पण त्याच्यामधली अनिश्चितता सांगू शकतो. तर त्या पोझिशनच्या अनिश्चिततेला काय बोललं डेल्टा एक्स बोललं. तसंच व्हेलॉसिटी किंवा मोमेंटमला काय बोललं बघा द अनसर्टॅनिटी इन द मेजरमेंट ऑफ मोमेंटम इज डेल्टा पी. ठीक आहे ना अनसर्टॅनिटी इन द मेजरमेंट ऑफ मोमेंटम इज डेल्टा पी. आता ह्या ज्या दोन अनसर्टॅनिटी आहे ना मित्रांनो ह्या दोघांचा जो प्रॉडक्ट आहे हा काय येतो बघा ऑलवेज हा प्रॉडक्ट काय येतो डेल्टा एक्स
इंटू डेल्टा पी, ह्या दोघांचा प्रॉडक्ट जो आहे, दोन्ही अनसर्टन ज्या गोष्टी आहे ना, ह्या दोघांचा प्रोडक्ट ऑलवेज काय असतो बघा, इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h/4 असतो बेटा. होतंय क्लिअर? ह्या दोन अनिश्चिततेचा प्रोडक्ट ऑलवेज किती येतो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h/4 असतो. ओके, तर या बेसिसचे जे नीटला असे खूप सारे क्वेश्चन्स आहे, बट सीईटी मध्ये असं खूप जास्त वेटेज देणार नाहीये. तुम्हाला फक्त हा स्टेटमेंटच्या बेसिसवरती क्वेश्चन पडलेला आहे आणि हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला लक्षामध्ये असावा. फॉर्म्युल्याच्या बेसिसचा क्वेश्चन अजून पडलेला नाहीये, बट जर का भविष्यामध्ये पडला तर आपल्याला याच्याबद्दलचे थोडीफार आयडिया असणं गरजेचं आहे. क्लिअर एकदम? हा, सर हा पी म्हणजे काय असतो बरं, मोमेंटम आहे हा, बरोबर आहे, म्हणजे मास इंटू वेलोसिटी. बट इलेक्ट्रॉनचा मास तर फिक्स आहे, तिथे व्हॅरी नाही होणार आहे, बरोबर. मग समजा मी हा पी ला एम इंटू व्ही च्या रिस्पेक्ट मध्ये लिहायचा म्हटला, तर या फॉर्म्युलाचा मी अजून एक फॉर्म काय लिहू शकतो मित्रांनो, बघा असं लिहू शकतो मी, डेल्टा एक्स इंटू मास, फिक्स आहे ना हे, म्हणजे त्याच्यातनं बाहेर घेतलं मी व्हेरिएबल मधनं, मास इंटू डेल्टा व्ही, म्हणजे बघा हा पी म्हणजे एम व्ही, बट एम फिक्स आहे, म्हणजे डेल्टा एक्स इंटू एम डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन और इक्वल टू h/4. दिस इज द अनदर फॉर्म ऑफ द हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. न्यूमेरिकल अजून पडलेलं नाहीये, जर का पडलाच तर नॉर्मली डेल्टा एक्स विचारू शकतात किंवा डेल्टा पी किंवा डेल्टा व्ही काय पण विचारू शकतात, बट अजूनपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारलेला नाही. ठीक आहे, चलो आता लास्ट आर्टिकल बेटा चॅप्टरच्या श्रॉडिंगर वेव्ह थिअरी. तसं सीईटी लेवल किंवा महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसमध्ये असं खूप डिटेल लेवल आर्टिकल नाहीये. ओके, बट तरी पण मी थोडंसं एक जजमेंट लावून द्यायचं तुम्हाला ट्राय नक्कीच करून देईल. ओके ना, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या इक्वेशन पासून आपल्याला पुढे जायचं कसं. ओके, तर एक थोडक्यात हा पार्ट थोडासा सांगतो, मग त्यानंतर आपण पुढे जाऊया. श्रॉडिंगर वेव्ह थिअरी मध्ये काय बोललं, दिस थिअरी बेटा डिस्क्राइब्स 3D पोझिशन, दिस थिअरी डिस्क्राइब 3D पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. समजा मुलांनो सेंटर आहे असं पकडा, दिसतंय का, बघा हा सेंटर, ठीक आहे, हा सेंटरला न्यूक्लियस असं समजा, आणि मी 3D मध्ये आता इमेजिन करतो, बघा हा समजा तुमचा एक्स ऍक्सिस असेल, हा समजा वाय ऍक्सिस, हा समजा झेड ऍक्सिस. ओके, तर ह्या 3D मध्ये या 3 डायमेन्शनल ऍक्सिसच्या अराउंड, म्हणजे या न्यूक्लियसच्या अराउंड इलेक्ट्रॉनची पोझिशन कशी आहे, तर ती ह्या थिअरीमध्ये ऍक्च्युअली एक्सप्लेन केलेली आहे. ओके, 3 डायमेन्शन मध्ये इलेक्ट्रॉनची पोझिशन एक्सप्लेन केलेली आहे. ह्यासाठी यांनी काय केलं बघा, ही प्रपोज वन इक्वेशन टू डिस्क्राइब इट, म्हणजे इलेक्ट्रॉनची पोझिशन एक्सप्लेन करायला त्यांनी एक इक्वेशन बनवलं. इक्वेशन आपण बघणार नाही, आपल्याला गरज पण नाही त्याची बघण्याची. ओके, आणि त्या इक्वेशन मध्ये इलेक्ट्रॉन जो आहे ना, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन त्याला वेव्ह बोललं होतं. इलेक्ट्रॉन और वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय दिस साइन, याला काय बोलायचं, साय. त्या इक्वेशन मध्ये इलेक्ट्रॉनलाच वेव्ह बोललं आणि त्या वेव्हला किंवा इलेक्ट्रॉनला कुठल्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं, साय. ठीक आहे ना, सायने रिप्रेझेंट केलं आणि हा इक्वेशन सॉल्व्ह केला. आफ्टर सॉल्विंग दिस इक्वेशन डिफरंट व्हॅल्यूज ऑफ साय आर ऑब्टेन, त्याला इक्वेशनला सॉल्व्ह केलं. ओके, त्या सायच्या डिफरंट व्हॅल्यूज भेटल्या. बघा पुढचा मुद्दा ह्याच्या सीईटी तुम्हाला क्वेश्चन पडलेला आहे, द व्हॅल्यूज ऑफ द साय डू नॉट हॅव फिजिकल सिग्निफिकन्स. त्या सायच्या व्हॅल्यूला काही मिनिंग नव्हता, काही मिनिंग नव्हता, बट त्या सायच्या व्हॅल्यूचा ह्यांनी काय केला मित्रांनो, स्क्वेअर केला. बघा स्क्वेअर केला, बट द व्हॅल्यूज ऑफ साय स्क्वेअर हॅव फिजिकल सिग्निफिकन्स, म्हणजे सायला फिजिकल सिग्निफिकन्स नव्हता, बट सायच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर केला तर त्या व्हॅल्यूला आता फिजिकल सिग्निफिकन्स होता. ओके, आणि त्या व्हॅल्यूतनं काय समजलं आपल्याला, सम व्हॅल्यूज डिस्क्राईब अबाउट द क्वांटम नंबर्स. आता हा आपला अतिशय महत्वाचा आर्टिकल आहे. सर क्वांटम नंबर काय, अरे ह्या क्वांटम नंबरनी न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉनची पोझिशन कशी आहे ती आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. हाच तर आर्टिकल आपल्याला खूप डिटेलमध्ये आता पुढच्या स्लाइड पासून शिकायचं आहे. ओके, बघा आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा, हे पण दोन्ही पण स्टेटमेंट अतिशय महत्वाच्या. इफ द व्हॅल्यू ऑफ साय स्क्वेअर इज मॅक्सिमम, साय स्क्वेअरची व्हॅल्यू बेटा मॅक्सिमम आहे, याचा अर्थ काय असतो, इलेक्ट्रॉन फाइंडिंग प्रोबॅबिलिटी, इलेक्ट्रॉन फाइंडिंग प्रोबॅबिलिटी इज मॅक्सिमम. ते इक्वेशन सॉल्व्ह केलं, सायची व्हॅल्यू आली, त्या व्हॅल्यूचा स्क्वेअर केला. जर का त्या स्क्वेअर वाल्या व्हॅल्यूला त्याची व्हॅल्यू समजा मॅक्सिमम आहे, तर त्या स्पेस मध्ये इलेक्ट्रॉन फाइंडिंग प्रोबॅबिलिटी काय मानली गेली, मॅक्सिमम मानली गेली. ओके, आणि जर का इलेक्ट्रॉन फाइंडिंग प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम मानली, याचा अर्थ मित्रांनो त्या स्पेस मध्ये ऑर्बिटल प्रेझेंट आहे, म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती असं स्पेसिफिक स्पेस असेल की त्या स्पेस मध्ये इलेक्ट्रॉन आहे, किंवा त्या स्पेसला काय बोललं गेलं, ऑर्बिटल बोललं. ऑर्बिटल म्हणजे आपला टिफिन बॉक्स सारखा बॉक्स नाही बेटा, इलेक्ट्रॉन ज्या स्पेस मध्ये रिव्हॉल्व करतो किंवा तिथं मूव्ह होतो, त्या पर्टिक्युलर स्पेसला काय बोललं गेलेले, ऑर्बिटल. किंवा असं पण बोलतात, इट इज द स्पेस अराउंड द न्यूक्लियस व्हेअर इलेक्ट्रॉन फाइंडिंग प्रोबॅबिलिटी इज मॅक्सिमम. ओके, असं. बट थोडासा हवेतलाच विषय आहे, कारण ऑलरेडी याला खूप सारी डेप्थ आहे, बट आपल्या सिलेबसचा तो पार्ट नाहीये.
जस्ट ऍटलिस्ट मी तुम्हाला हे तरी समजवतोय की इक्वेशन बनवलं, इक्वेशनला सॉल्व्ह केलं, डिफरंट डिफरंट व्हॅल्यूज आल्या, मग त्या व्हॅल्यूज नंतर आपल्याला समजतं की ऑर्बिटल आहे का नाहीये. ओके, बघा जर काही साय स्क्वेअरची व्हॅल्यू मॅक्सिमम आली असतात तर ऑर्बिटल आहे, त्या स्पेसमध्ये ऑर्बिटल आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे किंवा त्या स्पेसमध्ये इलेक्ट्रॉन आहे. साय स्क्वेअरची व्हॅल्यू बेटा मिनिमम आली, याचा अर्थ इलेक्ट्रॉन नाहीये तिथे, ऑर्बिटल नाहीये, आणि ऑर्बिटल नाही म्हणजेच त्या स्पेसला मित्रांनो काय बोलतात बेटा, नोड बोलतात. सीईटी 2025 मध्ये याच्यावरती बाळा एक प्रश्न पडून गेलेला आहे. ठीक आहे बेटा, सीईटीत पडून गेला एक प्रश्न. चलो अब आएगा मजा, अब आएगा मजा, ये है बहुत इंपॉर्टेंट आर्टिकल. ठीक है बेटा, क्वांटम नंबर्स. These quantum number describe the position of electron around the nucleus. बघा मित्रांनो, इलेक्ट्रॉनची पोझिशन कशी, क्वांटम नंबर 4 आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अॅजिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर. बेसिकली श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन नंतर हे पहिले 3 क्वांटम नंबर डिस्क्राईब झाले. बट हेच क्वांटम नंबर आधी पण डिफरंट सायंटिस्टने डिस्क्राईब केलेले होते. फक्त श्रॉडिंजरने आता जे वर्क केलं ते वर्क आधीच्या सायंटिस्टला मॅच झालं. ओके, इतकाच फरक. अदरवाईज गोष्टी सगळ्या सेमच आहे. जसं बघा आता इलेक्ट्रॉनचे तुम्हाला एक्झॅक्ट ऍड्रेस हे क्वांटम नंबर सांगतात, हे तुम्हाला मी सांगतो. आता कसं सांगतो बघा, जसं आपण आर द मेंबर्स ऑफ इंडिया, म्हणजे आपली कंट्री कुठली मित्रांनो, इंडिया, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनची कंट्री म्हणजे काय असतं मित्रांनो, शेल. इलेक्ट्रॉन कशामध्ये असतो बाळांनो, शेल मध्ये. आपण कशामध्ये आहे, इंडियामध्ये आहे. इंडियाच्या मध्ये आपण कुठे, समजा महाराष्ट्रामध्ये, तसा इलेक्ट्रॉन शेल मध्ये, शेलच्या मध्ये काय असते, सबशेल असते. समजतं. आपण इंडियाच्या मध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या मध्ये आपण पुण्यात आहे. इलेक्ट्रॉन कुठे, शेल, शेलच्या मध्ये सबशेल, सबशेलच्या मध्ये ऑर्बिटल. हा इलेक्ट्रॉनचा बेटा ऍड्रेस आहे. जसं आपला इंडिया, त्यामध्ये महाराष्ट्र, त्याच्यामध्ये पुणे डिस्ट्रिक्ट आहे आपला. इलेक्ट्रॉनचा शेल, शेलच्या मध्ये सबशेल, सबशेलच्या मध्ये ऑर्बिटल. होतंय क्लिअर. तर अशा टाईपची पोझिशन इलेक्ट्रॉनची ह्या क्वांटम नंबरच्या माध्यमातून सांगितलेली आहे. ठीक आहे, चलो बेटा वन बाय वन चालू करू. अतिशय महत्वाचा पार्ट आहे. खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहेत. खूप सारे मी पीवायक्यूज तुम्हाला घेऊन आलेलो सुद्धा आहे, जीईचे पण आणि सीईटीचे पण. ठीक आहे, चलो. प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स, ह्याला रिप्रेझेंट करायला बेटा सिम्बॉल कुठला वापरतात, एन. कुठल्या सायंटिस्टने आधी डिस्कवर केला होता, बोरने. श्रॉडिंजरनी पण हेच क्वांटम नंबर परत डिस्कवर केले, फक्त हा चौथा नव्हता केला, हे पहिले 3 केले. बट हे आधीच बोरने डिस्कवर करून ठेवला होता, म्हणून तो अजून पण बोर सरांच्या नावावरती आहे. ओके, बघा ह्या क्वांटम नंबरने काय रिप्रेझेंट केलं, दिस क्वांटम नंबर रिप्रेझेंट शेल किंवा नेम ऑफ शेल किंवा एनर्जी ऑफ शेल. केलं ना आपण हे सगळं, एनर्जीचं कॅल्क्युलेशन केलं आपण, रेडियस ऑफ द ऑर्बिट किंवा रेडियस ऑफ द शेल, हे सगळं फाइंड आउट केलं आपण, बरोबर आहे, बोर थेअरीमध्ये. व्हॅल्यूज ऑफ एन, एनच्या व्हॅल्यू काय असतात, पहिल्या ऑर्बिटला आपण काय बोललो होतो मित्रांनो, 1, दुसऱ्याला काय बोललं 2, मग 3, मग 4, लांब 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 अप टू इन्फिनिटी, म्हणजे इन्फिनाइट नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक सर्क्युलर पाथ होते ना बोर थेअरीच्या अकॉर्डिंग. तर बघा असे सर्क्युलर पाथ आहे. सर ह्या शेलची नावं काय, व्हॉट आर द नेम्स ऑफ द शेल. पहिली शेल, चला आपण 9 किंवा 8 स्टँडर्ड मध्ये, पहिली म्हणजे के, दुसरी एल, तिसरी एम, एन, ओ, पी. ठीक आहे, ह्या पद्धतीने याची नावं आहेत. पुढे अतिशय महत्वाचा मुद्दा, हा पण याच्या आधी आपण कव्हर अप केला, ऑर्बिट अँग्युलर मोमेंटम. ऑर्बिट बोलतो बाळांनो मी, ऑर्बिट अँग्युलर मोमेंटम, ऑर्बिटल नाहीये, ऑर्बिट अँग्युलर मोमेंटम. हे पण आपण डिस्कवर केलं. काय होतं, MVR म्हणजे मोमेंटम मल्टिप्लाइड बाय रेडियस. MVR इज इक्वल टू NH डिवाइडेड बाय 2π. आहे क्लिअर सर्वांना, MVR इक्वल टू NH बाय 2π, बरोबर आहे. हे आपण बोर्स ॲटॉमिक थेअरीमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर अप केलेल्या आहेत. तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन्स पण आहेत, मी त्या पहिल्या पार्टमध्ये पण डिस्कस केलं होतं सगळे. नंबर ऑफ सबशेल्स इन अ गिवन शेल, तुम्हाला आता ही सगळे क्वेश्चन आहेत, हा प्रत्येक पॉईंट म्हणजे मित्रांनो क्वेश्चन आहे. ओके, नंबर ऑफ सबशेल इन द गिवन शेल, एखाद्या शेलमध्ये किती सबशेल्स असतात, कसं शोधायचं सर, त्या शेलचा जेवढा नंबर आहे ना दादा, शेलचा जो नंबर आहे तेवढेच त्याच्यामध्ये सबशेल असतात. मग लिहू का इथं मी, नंबर ऑफ सबशेल इन द गिवन शेल इज इक्वल टू, काय आन्सर येईल त्याचा, एन. म्हणजे पहिल्या शेलमध्ये किती सबशेल असणार आहे, एकच. दुसऱ्या शेलला 2 सबशेल, तिसऱ्या शेलला 3 सबशेल, चौथ्या शेलला 4 अँड सो ऑन, ह्या टाइप मध्ये हा. नंतर नंबर ऑफ ऑर्बिटल इन द गिवन शेल, त्या रिस्पेक्टिव्ह शेलमध्ये किती नंबर ऑफ ऑर्बिटल्स आहे, हे पण प्रश्न तुम्हाला असतात मित्रांनो. तर कसं ओळखायचंय, काय नाही, हा जो एन आहे ना बेटा शेलचा नंबर, ह्याला काय करायचं आपल्याला, स्क्वेअर करायचा. म्हणजे बघा आता पहिला जो शेल आहे, फर्स्ट शेल मध्ये किती ऑर्बिटल येणार,
एन ची व्हॅल्यू 1 ना, म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आला. सेकंड शेल मध्ये किती येईल? एन इक्वल टू 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर किती आला बेटा? 4 म्हणजे सेकंड शेलला बेटा 4 ऑर्बिटल आहे. थर्डला N3 आला म्हणजे तुम्ही 3 चा स्क्वेअर केला की त्याला 9 म्हणजे थर्ड शेल मध्ये 9 ऑर्बिटल आहे. हे आपण पुढे आता एंड पर्यंत हेच शिकणार आहे आणि हाच फायनल स्ट्रक्चर बॉटम आहे. ठीक आहे ना. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द गिवन शेल. आता एका ऑर्बिटलला मित्रांनो 2 इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होतात. कसे हे आपण पुढे पण डिस्कस करतोय. ओके, पुढे परत परत त्या गोष्टी आहेच. ओके, तर एका ऑर्बिटलला 2 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, अकोमोडेट होऊ शकतात. मग ह्या नंबर ऑफ ऑर्बिटलला किती होतील बरं? म्हणजे मला ह्या एन स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय करणं आहे मित्रांनो? 2 ने. ओके, जर का मी याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे हा काय बनला? 2 इंटू एन स्क्वेअर. समजतं? अतिशय प्रत्येक पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. बिलकुल याला हलक्यात घेण्यासारखा यातला एक पण पॉइंट नाही. अतिशय महत्वाची प्रत्येक गोष्ट आहे. क्लिअर एकदम? चलो. सेकंड क्वांटम नंबर आहे बेटा अॅझिमुथल क्वांटम नंबर. ह्यालाच काय बोलायचं? सेकंडरी क्वांटम नंबर. आणि याला रिप्रेझेंट कशाने केलं मित्रांनो? एल, स्मॉल एल. बट हा पण आधीच डिस्कवर कोणी केला होता? सोमरफेल्ड नावाच्या सायंटिस्टने. श्रोडिंजरनी पण परत नंतर डिस्कवर केला. ओके, बट हा आधीच डिस्कवर झाला होता म्हणून त्या सायंटिस्टच्या नावावरती आहे. दिस रिप्रेझेंट द सबशेल. सबशेल बद्दल हा माहिती पुरवतो. प्रिन्सिपल क्वांटम नंबरनी कोणाची माहिती पुरवली आपल्याला? शेलची. हा कोणाची पुरवतो? सबशेलची. आणि शेल शेल झाला का इथं? शेप ऑफ सबशेल बेटा, शेप ऑफ सबशेल. ठीक आहे ना, शेप ऑफ सबशेल. त्या सबशेलचा शेप कसा आहे त्याची देखील माहिती पुरवतो शेप ऑफ सबशेल. क्लिअर? बघा ह्या एलच्या व्हॅल्यूज काय असतात? एलच्या व्हॅल्यूज आहे बेटा, एलच्या व्हॅल्यूज असतात फ्रॉम 0 टू n-1. समजून घ्या. एलच्या व्हॅल्यू कशा असतात? 0 टू n-1. म्हणजे समजा तुमचं बघा n इक्वल टू 1 म्हणजे पहिला ऑर्बिट आहे. पहिल्या ऑर्बिटला एल ची व्हॅल्यू काय येऊ शकते? 0 येईल की नाही? बरोबर आहे. दुसऱ्या ऑर्बिटला काय व्हॅल्यू येईल बरं? पहिली 0 तर फिक्स आहे सगळ्यांना. परत पुढे काय? n-1 म्हणजे 2-1 केला किती आली? 1 म्हणजे 0 आणि 1 या सेकंड ऑर्बिटच्या व्हॅल्यू आल्या. म्हणजे सेकंड ऑर्बिटला 2 सबशेल आहे. पहिल्या ऑर्बिटला एकच सबशेल. बघा ना, आपण इथं पण डिस्कस केलं. नंबर ऑफ सबशेल इन द गिव्हन शेल इक्वल टू नंबर आहे ना, त्या शेलचाच नंबर आहे ना. बरोबर. पहिली शेल एकच सबशेल, दुसरी शेल 2 सबशेल, तिसरी शेल 3 सबशेल. तेच तर बोलतो मी तुम्हाला इथे. इथे तुम्हाला जितक्या व्हॅल्यूज येतील तेवढ्या काय असणार आहे? नंबर ऑफ सबशेल असणार. ठीक आहे, नंबर ऑफ सबशेल. जसं बघा आता सबशेलची नावं काय नाही का? फॉर एक्झाम्पल समजा मी इथे व्हॅल्यूज ऑफ एल घेतो, नंतर इथं नेम ऑफ सबशेल घेऊया आपण. ठीक आहे बेटा, नेम ऑफ सबशेल आणि त्या सबशेलचा शेप आपण डिस्कस करू. शेप ऑफ सबशेल. बघा समजा एल ची व्हॅल्यू मित्रा माझी 0 आली म्हणजे समजा पहिल्या शेलला एल 0च येणार आहे. जर का एल ची व्हॅल्यू 0 आली तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता जर का 0 आली तर सबशेल कुठली असते मित्रांनो? एस. हे लक्षात ठेवायचं, पाठच पाहिजे. एल ची व्हॅल्यू 0 तर सबशेल एस असते. आता एस सबशेलचा बेटांनो शेप कसा असतो? म्हणजे राज्यांनो शेप आहे त्याचा स्पेरिकल. एस सबशेलचा बेटा शेप कसा आहे बेटा? स्पेरिकल. म्हणजे बघा असा असेल हा स्पेरिकल, ह्या टाईपचा असेल स्पेरिकल. क्लिअर एकदम? चलो नेक्स्ट आहे समजा एल ची व्हॅल्यू बेटा 1 आली. 1 समजा मी सेकंड शेल गेलो, सेकंड शेलला एल ची व्हॅल्यू काय येऊ शकतात? एक अशी 0 येईल, दुसरी 1 येईल अशी. बरोबर. तर 1 जर का आली 0 असेल तर एस सबशेल आहे, 1 आली तर कुठली सबशेल असेल मित्रांनो? पी असेल. आणि सर पी चा शेप कसा असणार? सर पी चा शेप कसा असणार? डंबल शेप. पी चा शेप कसा बाळांनो? डंबल शेप. डंबल कसा दिसतो माहिती ना? हे बघ असा, ह्या टाईपचा डंबल शेप आहे पी सबशेलचा. ओके, चलो पुढे. समजा माझी एल ची व्हॅल्यू मित्रांनो 2 आहे. म्हणजे समजा थर्ड शेल आहे माझ्याकडे. थर्ड शेलला एलच्या व्हॅल्यू काय काय येऊ शकतात? अशी एक 0 येईल म्हणजे एस सबशेल येईल थर्ड शेल मधली. 1 येईल म्हणजे पी सबशेल. आणि 2 म्हणजे कुठली सबशेल असते मित्रांनो? डी असते. तर डी चा शेप काय असतो? डी चा शेप आहे डबल डंबल. डी चा शेप बेटांनो डबल डंबल. बघ असा असतो बघ. हा झाला डबल डंबल. होतंय क्लिअर? नंतर समजा एल ची व्हॅल्यू बेटा 3 आली. ओके नाही, एल ची व्हॅल्यू 3 आली तर कुठली सबशेल असते? एफ. आणि एफ चा मित्रा शेप कसा असतो? कॉम्प्लिकेटेड शेप आहे एफ चा. ठीक आहे, एफ चा शेप आहे कॉम्प्लिकेटेड. खूप सारा कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये आहे, लक्षात ठेवायची गरज नाही, इतकं डोक्यामध्ये ठेवा. कॉम्प्लिकेटेड शेप आहे त्याचा.
क्लिअर एकदम. चलो. अरे बापरे, इथं मजा कशी आहे इथे. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, इथे काय होतं बघा बरं. ऑर्बिट अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इन द गिवन शेल. इथे काय बोललो आपण, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. ओके, हा सीईटी मध्ये एकदा पडून गेलेला क्वेश्चन आहे. तर हा कसा शोधतात बघा, हा शोधायचा असतो अंडर रूट एल इन ब्रॅकेट एल प्लस वन एच बाय टू पाय. अगदी मागासारखंच बघा, इथे काय होतं, एन एच बाय टू पाय होता ना. इथे फक्त ह्या एनच्या ऐवजी काय घेतलं मी, अंडर रूट एल इन ब्रॅकेट एल प्लस वन. समजा मला समजा असा प्रश्न आला आपल्याला की सर एस सबशेलचा ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम काय असेल इलेक्ट्रॉनचा द्या. तर एस सबशेलला मला सांगा, एस सबशेलला एल ची व्हॅल्यू किती मित्रांनो, 0. मग एल ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर संपूर्ण तुमचा आन्सर काय बनून गेलं, 0. समजतं. तर हाच क्वेश्चन तुम्हाला एकदा सीईटी मध्ये येऊन गेलेला आहे. पी जर का म्हणाल तर पी ला एल ची व्हॅल्यू 1 आहे, इथं 1 पुट केली, हा 1 प्लस 1. ठीक आहे ना, म्हणजे हा अंडर रूट 2 आला, 2 इंटू एच बाय 2 पाहिजे. ह्या टाईपच्या गोष्टी तुम्हाला विचारू शकता. ठीक आहे, चला पुढे. नंबर ऑफ ऑर्बिटल इन द गिवन सबशेल. बघ बरं, इथं इथे तुला विचारलं होतं नंबर ऑफ ऑर्बिटल इन द गिवन शेल किंवा नंबर ऑफ सबशेल इन द गिवन शेल किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द गिवन शेल असं विचारलं होतं. इथे पण तसंच, फक्त सबशेल मध्ये विचारलं, सबशेल मध्ये. नंबर ऑफ ऑर्बिटल इन द गिवन सबशेल, त्या सबशेलला किती ऑर्बिटल्स असतात, समजतं. तर त्यासाठी मित्रा फॉर्म्युला सांगतो तुला, 2l प्लस 1 ह्यानी शोधायचं. बघा बरं, आता फॉर एक्झाम्पल तुमची समजा एस सबशेलला एल ची व्हॅल्यू किती असणार आहे बरं, 0 असेल. समजतं. पुढच्या पेज एक सगळ्यांचा मोठा कंबाईन टेबल बनलेला आहे. ओके, त्याच्या टेबलमध्ये तुम्हाला गोष्टी चांगल्या अजून क्लिअर होणार आहेत. ओके, बघा समजा एस सबशेलला एल ची व्हॅल्यू 0, इथे तुम्ही 0 पुट केला, आन्सर किती आला इथं, 1. होतं क्लिअर. म्हणजे एस सबशेल मध्ये एकच ऑर्बिटल आहे. पी मध्ये बघा बरं, पी ला बघा एल ची व्हॅल्यू किती बोललो मी तुम्हाला, 1. बरोबर आहे. मग जर का आपण इथे 1 पुट केला म्हणजे 2 इंटू 1 प्लस 1 किती आला, 3. म्हणजे पी सबशेलला मित्रांनो 3 ऑर्बिटल आहे. डी मध्ये बघा, डी ला एल ची व्हॅल्यू 2 आहे, 2 पुट केली, 2 टू 4 प्लस 1 5. तसं एफ ला किती येईल, 7. एस ला 1 ऑर्बिटल असतं. पी सबशेल म्हणजे 3 ऑर्बिटल असतात. डी सबशेलला 5 ऑर्बिटल असतात. एफ सबशेलला 7 यानी की 7 ऑर्बिटल्स असतात. क्लिअर एकदम. सर आता त्या सबशेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती, कसं शोधायचं, अरे माझ्या राजा, नंबर ऑफ ऑर्बिटल 2 ने मल्टिप्लाय कर ना, कारण एका ऑर्बिटलला किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होतात, 2. मग जर का मी याला 2 ने मल्टिप्लाय केला म्हणजे माझा आन्सर काय येईल, 4l प्लस 2. होतंय क्लिअर. माझं आन्सर आलं राजा 4l प्लस 2. अब आएगा मजा, ये बहुत बढ़िया टेबल बनाया बेटा. हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर, ह्यालाच म्हणले ओरिएंटेशन क्वांटम नंबर. ओके, ह्यासाठी माझ्या राजांनो सिम्बॉल आहे याला रिप्रेझेंट करायला ml. ठीक आहे ना, ml रिप्रेझेंट याला कशाने करायचं बाळांनो, ml ने. ठीक आहे ना, ml ने रिप्रेझेंट करतात. आणि सायंटिस्टचं नाव काय बघा, लिंडे. ठीक आहे ना, लिंडे. रिप्रेझेंट ऑर्बिटल यांनी कशाबद्दल इन्फॉर्मेशन दिली आपल्याला, ऑर्बिटल बद्दल. ठीक आहे बेटा, कशाबद्दल, ऑर्बिटल किंवा ओरिएंटेशन ऑफ द ऑर्बिटल, म्हणजे ती ऑर्बिटल कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे. जसं तर मी पी ऑर्बिटल, पी सबशेल 3 ऑर्बिटल बोललो तुम्हाला ना. मग आता ते 3 ऑर्बिटल कुठल्या कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग बिलॉंग करतात, एक्स ऍक्सिसला आहे का वाय ऍक्सिसला की झेड ऍक्सिसला, ह्या टाईपच्या गोष्टी. आणि लवकरच तुम्हाला सगळं क्लिअर अजून होणारच आहे. बरोबर आहे, पुढे आपण ते बघतोय, ह्याच्यामध्ये होऊन जाईल क्लिअर तुम्हाला. बघा आता इथं हा टेबल खूप महत्वाचा टेबल, तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स असणार आहे. ठीक आहे, चलो टेबल बनवायला आपण सुरुवात करू मित्रांनो. बघा, जर का माझी पहिली शेल आहे, पहिल्या शेलला म्हणजे एन ची व्हॅल्यू किती असेल बाळांनो, 1 असेल. एन ची व्हॅल्यू 1 असताना एल ची व्हॅल्यू काय होऊ शकते बेटा, 0. मग त्यावेळेस सबशेलचं नाव काय असू शकतं सांगा बरं मला, एस सबशेल. मग त्यावेळेस तुमच्या ह्या एमएलच्या व्हॅल्यू किती, एमएलच्या जेवढ्या व्हॅल्यू असतील तेवढेच नंबर ऑफ ऑर्बिटल असतात. जसं बघा तुम्हाला इथं पण मी सांगितलं, इथून काय भेटतं तुम्हाला, नंबर ऑफ ऑर्बिटल्स भेटतात. बरोबर आहे. म्हणजेच ह्या एमएलच्या नंबर ऑफ व्हॅल्यूज भेटतात. जेवढ्या एमएलच्या व्हॅल्यू असतील तेवढेच त्या सबशेलमध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स असतात. ह्या टेबलने बघा सगळा दूध का दूध, पाणी का पाणी याच्यामध्ये होणार आहे. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर अप होतात. ठीक आहे ना. व्हॅल्यूज ऑफ एमएल, ह्या एमएलच्या व्हॅल्यूज बघतो आपण. ठीक आहे ना. व्हॅल्यूज काय असतात बघा, व्हॅल्यू शोधायच्या कशा, -l टू 0 2 प्लस एल. समजून घ्या छानपैकी. एमएलच्या व्हॅल्यू म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू शोधणार कशा आपण, -l टू 0 2 प्लस एल. होतंय क्लिअर. रिपीट करू, -l टू 0
2 प्लस एल. तर ह्या टाईपमध्ये करायचे. बघा व्हॅल्यूज ऑफ द एम एल. आता एल ची व्हॅल्यू 0 येणार आहे. मग एम एल ची व्हॅल्यू काय येईल फक्त इथे 0. मग व्हॅल्यू किती आली? एकच. एकच जर का व्हॅल्यू आहे याचा अर्थ मित्रा नंबर ऑफ ऑर्बिटल किती येईल पहिल्या शेलला? एकच. बघ बरं इथे. बघ मॅप करतो आता. नंबर ऑफ ऑर्बिटल इन द गिवन शेल. पहिल्या शेलला n1 आहे म्हणजे n1 चा स्क्वेअर 1 केला म्हणजे ऑर्बिटल 1 आलं. बघ इथे प्रूव्ह झालं बघ. ऑर्बिटल 1 आलं. सबशेलची गोष्ट करू आपण. नंबर ऑफ ऑर्बिटल इन द गिवन सबशेल 2l + 1. एल ची व्हॅल्यू 0 पुट केली. आन्सर किती आलं? 1. एकच ऑर्बिटल आहे बघ. आलं एकच ऑर्बिटल. होतंय क्लिअर? तिकडनं मी डायरेक्ट फॉर्म्युला बेस कव्हर अप केलं आणि ह्यात आपण प्रूव्ह करतो की ही गोष्ट अशी आहे. ओके, तुम्हाला आधीच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या का? एक्झाम मधलं तुम्हाला टाइम वाचवायचा क्वेश्चन सॉल्व्हिंगचा. समजतं? ही लेंदी. हे जस्ट फक्त आपण शिकतोय, प्रूव्ह करून घेतो का येस हे असं आहे. शेलमध्ये सबशेल असे आहे, सबशेलमध्ये ऑर्बिटल्स असे आहे. हे आपण आत्ता बघतोय. बट हे आधीच मी तुम्हाला शॉर्टकट सांगून ठेवले. ते शॉर्टकटच्या बेसिस तुम्हाला क्वेश्चन पटकन सॉल्व्ह होतो. एक्झामचा टाइम वाचतो. ठीक आहे ना? हा फंडा ऍक्च्युअली. चलो बेटा. सेकंड आहे. सेकंड बेटा सेकंड. मी सेकंड शेलची गोष्ट करायला सुरुवात केली. शेल नंबर 2 म्हणजे एन ची व्हॅल्यू 2. एन ची व्हॅल्यू 2 असेल तर एल च्या व्हॅल्यू काय काय येऊ शकतात सांगा बरं आता मला. पहिली व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे? 0. दुसरी काय येईल बरं? n-1 करा ना. 2-1 केला किती आली? इथं 1 आली. होतंय क्लिअर? असं म्हणजे 0 to n-1 इन बिटवीनच्या सगळ्या पकडायच्या. इथं 2 झाल्या. 0 आणि 1 आली. बरं आता 0 असताना सबशेल कुठली असणार मित्रांनो? S. 1 असताना सबशेल कुठली बेटा? P. मगाशी लक्षात ठेवायला सांगितले मी तो पार्ट या. बघा आता एम एल च्या व्हॅल्यू L0 असताना काय काय येईल? 0 म्हणजे एकच येईल ना रे बेटा? एकच येईल. बरोबर आहे. आणि ऑर्बिटल मग किती असणार इथे बेटा? एकच असेल. होतंय क्लिअर? एकच ऑर्बिटल असेल. इथे बघा एल ची व्हॅल्यू 1 आहे, सबशेल P आहे. P साठी एम एल च्या व्हॅल्यू किती येतील? -L टू 0 टू प्लस एल. इथं L = 1 आहे ना, म्हणजे पहिली व्हॅल्यू काय येईल बेटा माझी? -1. दुसरी काय येईल? 0. तिसरी व्हॅल्यू काय येईल बेटा? +1. होतंय क्लिअर? ह्या टाईप मध्ये. किती व्हॅल्यू झाल्या? 3. म्हणजे ऑर्बिटल किती असणार आहे बेटा? 3. बघायचं परत एकदा. बघ त्या सबशेल मध्ये किती ऑर्बिटल आहे? पी सबशेलला किती? पी साठी एल ची व्हॅल्यू 1 आहे. हा 1 पुट केला. 2 × 1 + 1 3 आलं की नाही? इथं पण प्रूव्ह केलं आपण 3 आलं. आता ह्या सेकंड शेल मध्ये किती ऑर्बिटल आहे? किती ऑर्बिटल आहे? बघ बरं दोन्ही ऍड कर. किती आलं उत्तर? 4. 2 चा स्क्वेअर किती आहे? 4. तर अशा टाईप मध्ये गोष्टी तुम्हाला डायरेक्टली त्या आधीच्या फॉर्म्युलावरनं शोधायच्या. ही लेंदी असं पेपरमध्ये नाही करायचं. वेळ लागतो. हे समजून घेतो आपण की हा पार्ट असा आहे. ओके, चलो पुढचा थर्ड नंबर बेटा. मी समजा थर्ड शेल घेतली. थर्ड शेलला एलच्या व्हॅल्यू काय येऊ शकतात? पहिली तर 0. 0 पासून तर n-1 पर्यंत रेंज मध्ये जायचं मला. म्हणजे दुसरी बनेल 1 आणि थर्ड व्हॅल्यू कुठली आली? 2 आली. n-1 म्हणजे 3-1 = 2 आली. चला एस हा काय बनेल? P2 असताना सबशेल कुठली बेटा? D. बरोबर. चलो व्हॅल्यूज काय येतील बरं याला? व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या येतील? एसच्या केसमध्ये 0 एकच आली. P ला सांगा -1, 0 आणि +1. D च्या केसमध्ये L ची व्हॅल्यू 2 आहे. -2 to +2 पर्यंत मला पोहोचायचंय. ओके, म्हणजे बघा -2, -1, 0, +1, +2 किती व्हॅल्यू झाल्या? 5. याचा अर्थ डी सबशेलचे ऑर्बिटल 5 आहे. पी सबशेलचे ऑर्बिटल 3 आहे. एस सबशेलचं 1 आहे. मी सम केली बेटा, सर्वांची सम केली. किती आन्सर येईल याचा? सर्वांची सम केली. 5 आणि 3 8 आणि 1 9. बघा तुम्ही 3चं स्क्वेअर करा. किती उत्तर येतं? 9 येतं. समजतं? हा. ह्यांची मी नावं पण लिहितो. आता इथे नावं पण लिहितो. इथे बघा. इथे बघाल बेटा. इथे ठीक आहे. हा वाला पार्ट मी पुढे ऍड करतो. बघ 3 पी मध्ये 3 ऑर्बिटल ना, कुठले कुठले असतात? एक असतं बेटा px, दुसरं असतं py, तिसरं असतं pz. तुम्हाला बोललो ना, ऑर्बिटल कुठल्या ऍक्सिस वरती आहे तर हा क्वांटम नंबर आपल्याला सांगतो. म्हणजे बघा 3 पी ऑर्बिटल आहे, त्यातलं एक पी ऑर्बिटल एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे, दुसरं वाय वरती आहे, तिसरं झेड ऍक्सिस वरती आहे. ओके, असं. इथे पण परत एकदा सेम सीन. आता मी डबल डबल लिहित नाही त्याच गोष्टी. ओके ना, डबल डबल लिहित नाही. तर ह्या दोघांचा आन्सर किती आलं होतं? 4. इथे बघा या तिघांचा आन्सर किती येणार आहे? 9. आता हा वाला पार्ट सारखाच कॉपी पेस्टेड आहे ना. ओके नाही? हा बघा px असेल, दुसरा py, तिसरा हा तुमचा pz. बट हा px py हा थर्ड शेलचा आहे. हे सेकंड शेलचे ऑर्बिटल आहे. समजतं? हा फरक आहे. ह्या 5 मध्ये कुठले कुठले असेल बघा. 5 मध्ये एक असतं मित्रांनो, ही पुढे पण डिटेल मध्ये परत एकदा असणार आहे. एक असतं dx² - y². दुसरा बेटा dz².
तिसरा आहे डी एक्स वाय, चौथा आहे डी वाय झेड, पुढचा आहे डी एक्स झेड. असे 5 डी ऑर्बिटल आहे. हे पुढे पण रिपीट होणार आहे आणि खूप महत्वाचे 12th साठी. ओके, चलो पुढचा पार्ट, पुढचा पार्ट. समजा माझ्याकडे फोर्थ सेल आहे. फोर्थ साठी एलच्या व्हॅल्यू 0 1 2 3 इतक्या येतील. सबसेल कुठले असेल आता? एस असेल, पी असेल, डी असेल आणि एफ असेल. ओके, व्हॅल्यूज किती येतील सांगाल आता? जजमेंट लागला असेल 0. पी ला किती? -1 0 आणि +1. डी ला काय येईल बेटा? -2 -1 0 +1 आणि +2. सर एफ ला काय येईल बरं? -3 -2 -1 0 +1 +2 आणि +3. झालं असेल क्लिअर. हा फंडा फक्त अप्लाय करायचा आहे. किती ऑर्बिटल आले? इथं एम एल ची व्हॅल्यू 1 म्हणजे हा 1 आला. इथं 3 येतील. डी मध्ये 5 येतात. एफ मध्ये बघा 7 येतात. ह्या एफच्या ह्यांच्या नावांची गरज नाही आपल्याला. ओके, गरज नाही. टोटल बेटा हे आन्सर किती आलं बघ? काउंटिंग करून किती आन्सर आलं? 7 आणि 5 12 आणि 4 किती आलं बेटा? 16. 4चा मी स्क्वेअर केला, माझं उत्तर किती आलं? 16. तो शॉर्टकट आहे. क्लिअर एकदम? तर अशा टाइप मध्ये हा अतिशय महत्वाचा पार्ट आपण कव्हर अप केला. चलो पुढे जाऊया आपण. स्पिन क्वांटम नंबर. सर स्पिन क्वांटम नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी सिम्बॉल कुठला टाकतात? तर सिम्बॉल आहे मुलांना याला एमएस. हा गोल्ड स्मिथ नावाच्या सायंटिस्टने एक्सप्लेन केला. पहिले जे 3 क्वांटम नंबर ही श्रॉडिंजरच्या त्या इक्वेशननी सॉल्व्ह करून आले होते, बट हा क्वांटम नंबर श्रॉडिंजरच्या थेरीचा पार्ट नाहीये. ठीक आहे, चलो हा वेगळा आहे. ह्याच्यामध्ये काय बोलले? दिस रिप्रेझेंट द रोटेशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड इट्स ओन एक्सिस. बेटा इलेक्ट्रॉन समजा ऍक्सिस, असं समजा ऍक्सिसच्या भोवती इलेक्ट्रॉन असा फिरतोय क्लॉकवाईज, की इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज फिरतोय. समजतं? इलेक्ट्रॉनची ऍक्सिस भोवती रोटेशन कसं आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. बघा ह्या टाइप मध्ये बरोबर आहे. असं आहे की असं आहे. ओके, तर ह्याबद्दलची गोष्ट ही डिस्क्राईब करतो. समजा आता ह्या प्रत्येक ह्या रोटेशनला एक व्हॅल्यू यांनी असाइन केली. त्यातली एक व्हॅल्यू समजा +1/2. ओके, समजा तुम्ही हा पकडा की अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज समजा +1/2 जर का पकडला, तर क्लॉकवाईजला काय पकडतात? -1/2. किंवा क्लॉकवाईजला +1/2 पकडला, तर अँटी क्लॉकवाईज रोटेशनला काय पकडतात? -1/2. म्हणजे वाईस वर्सा कसंही पण चालतं. असा काही नियम नाहीये की अँटी क्लॉकवाईजला -1/2 किंवा +1/2 असा नियम नाहीये. कसं पण चालतं. ठीक आहे, बट इलेक्ट्रॉनच्या ह्या रोटेशनच्या व्हॅल्यू अशा असाइन केल्या जातात. ठीक आहे ना, +1/2 आणि -1/2. बघा, इफ इलेक्ट्रॉन रोटेट्स क्लॉकवाईज, त्याला रिप्रेझेंट करायला मुलांना असं अपवर्ड एरो वापरतात. अपवर्ड असाच वापरतात का? हा पण नियम आहे का? अजिबात नाही, बट नॉर्मली आपण वापरतो, अपवर्ड वापरतो. आणि मी स्पिन व्हॅल्यू मुद्दामनं क्लॉकवाईजला काय असाइन करून ठेवतो? +1/2. ठीक आहे, जर का इलेक्ट्रॉन रोटेट्स ऍट द अँटी क्लॉकवाईज रिप्रेझेंटेड बाय डाऊनवर्ड एरो, आणि याला व्हॅल्यू कुठली असाइन करायची बेटा? आपल्याला -1/2. ठीक आहे, पुढचा मुद्दा. इच ऑर्बिटल कॅन अकोमोडेट 2 इलेक्ट्रॉन्स विथ द अपोजिट स्पिन. येते लक्षामध्ये? जसं बघा, एक ऑर्बिटल आहे. ह्या ऑर्बिटलला मला 2 इलेक्ट्रॉन अकोमोडेट करायचे, 2 पेक्षा जास्त मी करू शकत नाही, 2च करू शकतो. जर का मी एकाला बघा असा रिप्रेझेंट केला, तर दुसरा मला कंपल्सरी असाच करावा लागेल. म्हणजे समजा हा क्लॉकवाईज डायरेक्शनला मूव्ह करणारा आणि हा अँटी क्लॉकवाईज, म्हणजे दोघांच्या स्पिनच्या व्हॅल्यू काय असणार आहे? अपोजिट. कळलं? दोघांची स्पिनच्या व्हॅल्यू अपोजिट जर का असतील, तरच त्यांची स्पिन एकमेकाला काय होतात मित्रांनो? न्यूट्रलाइज होऊन जातात. समजतं? स्पिन न्यूट्रलाइज होतात आणि मग तो स्टेबल राहतो. ठीक आहे, तर हा झाला रिप्रेझेंटेशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनला मित्रांनो असं कधीही रिप्रेझेंट केलं जात नाही, किंवा असंही रिप्रेझेंट केलं जात नाही. रॉंग आहे. समजतं? त्याचं स्पिन काय व्हायला पाहिजे? न्यूट्रलाइज. एका ऑर्बिटलला 2च, बट त्याचा स्पिन पण काय पाहिजे? अपोजिट. ओके, असा सेम सेम चालत नाहीये. चला पुढचा एक छोटासा पार्ट आहे. हा झाला ऑर्बिटल बद्दलची इन्फॉर्मेशन. पुढचा पार्ट आहे नोड. सर नोड काय असतो? मग बघा बोललो तुम्ही तुम्हाला, जिथं साय स्क्वेअरची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे त्या स्पेसमध्ये ऑर्बिटल आहे असं बोललं गेलं, आणि जिथे साय स्क्वेअरची व्हॅल्यू मिनिमम किंवा 0 आहे, अशा केसमध्ये तिथे ऑर्बिटल नाहीये, म्हणजे इलेक्ट्रॉन नाहीये. इलेक्ट्रॉन नाही अशा जागेला काय बोलतात मित्रांनो? नोड. ज्या स्पेसमध्ये इलेक्ट्रॉन नाही, त्या स्पेसला काय बोलायचं असतं? नोड बोलायचं असतं. बघा, द स्पेस व्हिअर इलेक्ट्रॉन फाइंडिंग प्रोबॅबिलिटी 0, म्हणजे साय स्क्वेअरची मित्रांनो व्हॅल्यू काय येऊन जाते? इथं 0 येऊन जाते. ओके, बघा पुढे टाइप्स ऑफ नोड. 3 टाइपचे नोड आहे. सीईटी 25 मध्ये प्रश्न पहिल्यांदा पडला, बट बोर्डच्या बुक मध्ये हा वाला पार्ट नाहीये, बट पीवायक्यू मध्ये पार्ट आलाय. बट सिंपल गोष्ट आहे. बघा, 3 डिफरंट टाइपचे नोड आहे. त्यातले 1-2 फक्त मी बोलतो. एक रेडियल नोड, म्हणजे न्यूक्लियस पासून किती डिस्टन्स पर्यंत इलेक्ट्रॉन नाही
त्याला बोलायचं रेडियल नोड. दुसरा आहे अँग्युलर नोड. समजा एक्स ऍक्सिस पासून किती अँगलला इलेक्ट्रॉन नाही त्याला बोलायचं अँग्युलर नोड. ठीक आहे. शोधायचा कसा? रेडियल नोडला फॉर्म्युला सांगतो एन मायनस एल मायनस वन. अँग्युलर नोडचा बेटा फॉर्म्युला आहे एल आणि दोन टोटल नोड मला लिहायचा ना, म्हणजे दोघांची ऍडिशन केली तर माझा फायनल फॉर्म्युला काय बनतो? एन मायनस वन. ओके. बघा तुम्हाला क्वेश्चन पण दिलं फाइंड नोड फॉर 2s 3p अँड 4f ऑर्बिटल. ओके. बघा आपण 2s चा नोड शोधायचा बोलतोय, 3p चा नोड शोधायचा बोलतोय आणि 4f चा पण नोड शोधायचा बोलतोय. सगळे नोड शोधू आपण सगळे. रेडियल नोड पण शोधू, अँग्युलर आणि टोटल सगळे शोधू. बघ मला सांग आता ह्या 2s ऑर्बिटलला एन ची व्हॅल्यू काय बरं? बघ हा जो सेकंड आहे ना, हा 2 आहे ना, हा 2 म्हणजे शेलचा नंबर आहे. त्या सेकंड शेलचं ते एस ऑर्बिटल आहे. समजतं? म्हणजे इथे काय येईल? एन ची व्हॅल्यू भेटायला 2 येईल. बघ हा थर्ड शेलचा पी ऑर्बिटल म्हणजे पी साठी शेल नंबर 3. 4f म्हणजे त्या एफ सबशेलची 4 ही शेल आहे म्हणजे हा एन किती आला इथं? 4 आला. समजतं? एल बघा एस साठी एल किती असतो बेटा? 0 ते लक्षात ठेवा असं बोललो होतो. पी किती असतो? 1 असतो. एफ ची व्हॅल्यू किती असते बेटाजी? 3 असते. आता मला रेडियल नोड शोधायचा. रेडियल नोडचा माझा हा फॉर्म्युला आहे एन मायनस एल मायनस वन. बघा हा 2 मायनस 0 मायनस 1 केला किती आन्सर आला बेटा इथं? 1 आला. क्लिअर एकदम? बघा आता ह्याचा 3 मायनस 1 मायनस 1 केला किती आन्सर आला बेटा? याचा सुद्धा 1 आलं. समजतं? कुठे बघा हा 4 मायनस 3 बरोबर आहे आणि हा मायनस 1 किती आन्सर आला बेटाजी? 0 आला. हे आले माझे रेडियल नोड. ओके. अँग्युलर नोड कसा शोधायचा? इक्वल टू एल ची व्हॅल्यू आहे ना, ह्याला 0 येईल, ह्याला 1 येईल, ह्याला 3 येईल. टोटल नोड कसं शोधायचं सर? एक तर यांची ऍडिशन करा किंवा हा फॉर्म्युला अप्लाय करा. तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये क्वेश्चन काय विचारला याची व्यवस्थित काळजी घ्या. ठीक आहे, व्यवस्थित बघा ते. एक तर ऍडिशन करा किंवा हा फॉर्म्युला अप्लाय करा. म्हणजे हा 1 आला, हा 2 येईल आणि हा किती आला बेटा? 3. बघा हा एन मायनस 1 म्हणजे हा 4 मायनस 1 3 आला. डायरेक्ट पण करू शकता, ऍडिशन पण करू शकता. डिपेंड्स, चॉईस इज युअर्स. ठीक आहे बेटा? चलो. तर हा एक पार्ट कव्हर अप झाला. नेक्स्ट आहे शेप ऑफ द ऑर्बिटल. ओके. ह्यातनं पण प्रश्न तुम्हाला आहेत. चलो. सर ऑर्बिटल म्हणजे काय? मागाच्यापासून बोललो मी तुम्हाला. इट इज द 3D स्पेस अराउंड द न्यूक्लियस. ठीक आहे ना? इट इज द 3D स्पेस अराउंड द न्यूक्लियस व्हिअर इलेक्ट्रॉन फाइंडिंग प्रोबॅबिलिटी इज मॅक्सिमम. म्हणजे साय स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणून तिथे काय असते? मॅक्सिमम येते. ठीक आहे ना? साय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते बटांना? मॅक्सिमम. बघा आता मला डिफरंट डिफरंट सबसेलचे ऑर्बिटलचे शेप बघायचे. पहिला आहे शेप ऑफ द एस ऑर्बिटल. बरोबर आहे. बेसिकली एस ऑर्बिटलला एल ची व्हॅल्यू किती मित्रांनो? 0. एम एल ची व्हॅल्यू पण काय येईल बरं मग? 0. एम एल ची व्हॅल्यू आहे लक्षामध्ये? मायनस एल टू 0 टू प्लस एल. तर याची 0 आली. ओके. एस सबशेलचा किंवा एस ऑर्बिटलचा शेप कसा आहे? स्पेरिकल. का? कारण इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये स्पेरिकली रिव्हॉल्व करतो. इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये बेटा स्पेरिकली रिव्हॉल्व करतो. ठीक आहे ना? म्हणून त्याचा शेप असा आहे. स्पेरिकल शेप लक्षात ठेवा, डायरेक्ट प्रश्न असेल. एस ऑर्बिटल नॉन डायरेक्शनल, कुठल्या पण ऍक्सिसच्या अलाउंग नाहीये, कारण तो स्पेरिकल आहे ना. मग त्याला डायरेक्शनल बोलता येईल का? त्याला डायरेक्शन आहे असं म्हणता येईल का? नाही. म्हणजे ऑर्बिटल कसा आहे मित्रांनो? तो नॉन डायरेक्शनल ऑर्बिटल आहे. बघा आता हा न्यूक्लियस आहे. बघा हा न्यूक्लियस. ओके ना? हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या भोवती बघा ह्या कुठल्या पूर्ण ह्या स्पेसमध्ये कुठं पण इलेक्ट्रॉन असू शकतो. कुठेही असू शकतो. तर हा झाला तुमचा 1s ऑर्बिटल. ह्याला नोड नाहीये. तुम्ही नोडचं मग असं फॉर्म्युला घेऊन कॅल्क्युलेशन करू शकता. नोड नाही याला. ओके. हा बघा हा पहिला 1s ऑर्बिटल आहे. बघा हा 1s आहे, बाहेरचा हा 2s आहे. पण मग दोघांच्या मध्ये बघा हा व्हाईट स्पेस बनला. हा स्पेस म्हणजे मित्रांनो काय? हा नोड आहे. या नोडला काय बोलतात? रेडियल नोड बोलतात. आणि हा नॉन डायरेक्शनल असल्यामुळं अँगलचा काही संबंध नाही, म्हणून याला अँग्युलर नोड किती येईल बरं? 0. कारण एस सबशेलला एल ची व्हॅल्यू 0. म्हणजे कुठल्या पण एस सबशेल किंवा एस ऑर्बिटलला अँग्युलर नोड ऑलवेज किती बेटा? 0 आहे. 0. तसे पी ला अँग्युलर नोड आहे, डी ला अँग्युलर नोड आहेत. बट हे खूप डिटेलमध्ये अजून खोलात जायची गरज नाहीये. जे सांगितलं याच्यापेक्षा बाहेर सीईटीत जोपर्यंत सिलेबस बदलत नाही तोपर्यंत क्वेश्चन्स वेगळे पडू शकत नाही. ही गॅरंटी आहे. ठीक आहे ना? थर्ड टाइम बोललो मी तुम्हाला ही गोष्ट. थर्ड टाइम. 3s मध्ये बघा हा बघा तुमचा 1s ऑर्बिटल आहे, हा 2s ऑर्बिटल, हा 3s ऑर्बिटल. किती नोड बनले बघा? हा एक रेडियल नोड बनला, हा दुसरा रेडियल नोड बनला. तुम्ही फॉर्म्युला पण अप्लाय करा. ह्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा. रेडियल नोडला फॉर्म्युला अप्लाय केला आपण. कुठला फॉर्म्युला? एन मायनस एल मायनस वन. एन किती बेटा तुमचा? 3 मायनस एल 0 मायनस किती आलं उत्तर? 2 आलं का? मग हे 2 नोड आले. तर ह्या टाइप मध्ये कॅल्क्युलेशन होतं. ठीक आहे. चलो. शेप ऑफ द पी ऑर्बिटल बेटा. पी ऑर्बिटल साठी एल ची व्हॅल्यू किती बेटा? 1. तर एम एल च्या व्हॅल्यू काय येतील? -1 0 आणि +1. क्लिअर एकदम? शेप कसा यायचा बेटा? डंबल शेप आहे. डंबल शेप म्हणजे किती लोब याला? 2 लोब आहे. बघ बरं हे बघ. 2 मिनिटं पकडा याला. समजा मी ह्याला म्हटलं
एक्स ऍक्सिस ह्याला म्हटलं मी समजा कुठला, चला ह्याला वाय घ्या, चला हा वाय म्हटलं आणि ह्याला मी समजा झेड ऍक्सिस बोललो. हा एक्स बोललो होतं, ह्याला आपण झेड बोललं आणि ह्याला काय बोललं बेटा, वाय ऍक्सिस. ह्याला बोललो आपण वाय ऍक्सिस, ह्याला बोललो आपण एक्स ऍक्सिस, ह्याला बोललो आपण झेड ऍक्सिस. चला मला आता ऑर्बिटलची नावं सांगाल बरं. चलो बेटा, चल 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 चलो चलो. हे बघ, डंबल शेप आहे ना, बघ हा डंबल आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती त्या ऍक्सिसला डंबल शेप मध्ये रिव्हॉल्व करतोय. एसच्या केसमध्ये कसा रिव्हॉल्व करतो, स्पेरिकल शेपमध्ये. पीच्या केसमध्ये डंबल शेपमध्ये तो न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व करतो. बघा, हा ऑर्बिटल कुठला असेल मित्रांनो तुमचा, पीएक्स. का, हा एक्स ऍक्सिस भोवती असा डंबल शेपमध्ये रिव्हॉल्व करतो, म्हणून ऑर्बिटलला काय बोलायचं, पीएक्स ऑर्बिटल. इथे बघा, हा वाय ऍक्सिस बरोबर, म्हणजे हा वाय ऍक्सिस भोवती असा डंबल शेपमध्ये रिव्हॉल्व करतो, म्हणून ऑर्बिटलला काय बोलायचं बेटा, पीवाय ऑर्बिटल. हा बघा, झेड ऍक्सिस भोवती डंबल शेपमध्ये रिव्हॉल्व करतो, म्हणून ऑर्बिटलला काय बोलायचं मित्रांनो, पीझेड ऑर्बिटल. क्लिअर एकदम. बघा, तिन्ही पण ऑर्बिटल एक साथ शो केले. पी सबशेलला 3 ऑर्बिटल ना, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. बघा, तिन्ही एक साथ असे दिसतात. ठीक आहे ना, 3 ऑर्बिटल्स ऑफ द पी सबशेल. ठीक आहे बेटा, चलो चलो चलो. हे क्लिअर ना, हे 3 ऑर्बिटल ना, हे सगळे असे. बघा, समजा मी इथे लिहून पण ठेवतो, हा पी एक्स आहे, हा पी वाय मी मेन्शन केला, हा झिरोला मी कंपल्सरी पी झेड केला. असा काही नियम आहे का, नियम तर जवळपास असा मेन्शन नाही कुठं, बट केमिकल बॉन्डिंग मध्ये पी झेड ऑर्बिटल नॉर्मली बॉन्डिंगला बॉन्डिंगचे अप्रोचेस शो करायला असं झिरो मेन्शन करतात. आपण पण करून ठेवलं. ठीक आहे ना, केमिकल बॉन्डिंगला याची हेल्प होईल. चला, शेप ऑफ द डी ऑर्बिटल. सर डी साठी एल ची व्हॅल्यू काय आली बेटा, डी साठी एल ची व्हॅल्यू 2a, एम एल च्या व्हॅल्यू काय असेल रे बेटा, सांग बरं. -2, -1, 0, +1 आणि +2 अशा आल्या. 5 व्हॅल्यू आल्या म्हणजे किती ऑर्बिटल आहे, 5. तर कुठले कुठले, चला नावं लिहू आपण. चला पटपट पटपट नाव. पहिला डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. दुसरा डी झेड स्क्वेअर, हा झिरो साठी बोलतात, हा फिक्स आहे, झिरो फिक्स आहे. ओके. नंतर समजा मी ह्याला बोललो बेटा डी एक्स वाय, ह्याला बोललो मी समजा डी वाय झेड. ही कसे पण देऊ शकता रॅन्डमली. तर हा झाला समजा माझा डी एक्स झेड ह्या टाइप मध्ये. क्लिअर. हे माझे 5 डी ऑर्बिटल, या 5 जणांच्या 5 व्हॅल्यू. फक्त ही व्हॅल्यू फिक्स आहे, बाकी कसं इंटरचेंज केलं तरी चालतं. आणि असे व्हॅल्यू वगैरे विचारत नाही आपल्याला, आपण जस्ट फक्त असाइन केलं. ठीक आहे ना, फक्त ही व्हॅल्यू जे नीटला महत्वाची आहे ते डायरेक्ट विचारतात. ठीक आहे. बघा, याचा शेप कसा असतो मित्रांनो, शेप डी ऑर्बिटलचा डबल डंबल. डबल डंबल म्हणजे याला लोब किती असणार आहे, 4. पी ला बेटा लोब किती होते बघा, असे 1 आणि 2 लोब ना, हे 2-2 होते. असे डी ला लोब किती बेटा, 4-4 लोब आहे बघा, 4-4. ओके, चलो. बट एक एक्सेप्शन आहे, एक्सेप्ट डी झेड स्क्वेअर. अ बेटा, अ बेटा, अय बेटा, डी झेड स्क्वेअर ला अरे 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 अरे, फील नहीं करना था हमको बेटा. ठीक आहे ना, डी झेड स्क्वेअर ला बेटा एक्सेप्शन आहे. डी झेड स्क्वेअरचा बघा शेप कसा आहे. डी झेड स्क्वेअरचा मित्रांनो शेप असा आहे, डंबल विथ 2 लूप आणि रिंग ऑफ द इलेक्ट्रॉन ऍट द सेंटर. हे बघा, आता शेप क्लिअर क्लिअर बघा. सर हा डी एक्स वाय, डी वाय झेड आणि डी एक्स झेड हे ऑर्बिटल कुठे असतात, तर त्या ऍक्सिसच्या प्लेन मध्ये. समजतं मुलांनो. डी एक्स वाय ही एकदम छान नोटीस करा, हे 12वीत खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट. डी एक्स वाय, डी वाय झेड आणि डी एक्स झेड lobes are present in the plane of axis. ठीक आहे. 2 नंबरचा डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर and dz square lobes are present on the axis. होतंय क्लिअर. बघा, हे तिघांचे इन द प्लेन ऑफ ऍक्सिस, या दोघांचे ऑन द ऍक्सिस. ठीक आहे. बघा, हा समजा तुमचा डी 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 वाय झेड. बघा, डी वाय झेड. बघा, हा तुमचा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस. बघा, ह्या दोन ऍक्सिसच्या मध्ये लोब आले. डबल डंबल म्हणजे 4 लोब आहे, बट आहे कुठं, वाय आणि झेड ऍक्सिसच्या प्लेन मध्ये. ठीक आहे. हा बघा, डी एक्स झेड म्हणजे काय, एक्स ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसच्या बघा मध्ये मध्ये प्लेन मध्ये लोब आले. डी एक्स वाय मध्ये बघा, हा एक्स ऍक्सिस, हा वाय. बघा, हा एक्स आणि वायच्या मध्ये बघा असे हे लोब आले. ठीक आहे ना, प्लेन मध्ये लोब आले. इथे बघा, हा तुमचा कुठला, हा डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर.
डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बघा हा डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बघा हा एक्स ऍक्सिस वरती लोब आला हा वाय ऍक्सिस वरती आला म्हणजे हा कुठला ऑर्बिटल आहे डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हा बघा डी झेड स्क्वेअर बघा झेड ऍक्सिस वरती डंबल आहे आणि सेंटरला काय बनली इथं रिंग बनली क्लिअर एकदम सेंट्रल रिंग बनली तर ह्या टाईपचा हा ऑर्बिटल आहे क्लिअर हे महत्वाचं तुम्हाला 12th मध्ये कोऑर्डिनेशन केमिस्ट्री शिकताना याची हेल्प होते ठीक आहे ना चलो पुढे आहे शेप ऑफ द एफ ऑर्बिटल ह्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला एफ साठी बटा एल ची व्हॅल्यू 3 आहे एम एल ची व्हॅल्यू काय येतात -3 -2 -1 0 +1 +2 आणि +3 किती व्हॅल्यू आले बेटा 7 म्हणजे ऑर्बिटल किती असणार आहे देअरफॉर नंबर ऑफ ऑर्बिटल किती असेल बेटा इथं 7 असतील ठीक आहे ना 7 शेप कसा आहे कॉम्प्लिकेटेड आहे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही तितकं डिटेलमध्ये सिलेबस मध्ये नाही चलो पुढे आहे रूल्स फॉर फिलिंग द सबशेल म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहायचं शेलमध्ये सबशेलमध्ये ऑर्बिटल यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन लिहायचे कसे इलेक्ट्रॉनचं कन्फिगरेशन करायचं कसं अरेंजमेंट करायची कशी तर हा जवळपास शेवटचा पार्ट चॅप्टरचा आता रूल्स फॉर फिलिंग द सबशेल बघा पहिला बेटा अब्बो प्रिन्सिपल 4 रूल्स आहेत त्यातला पहिला अब्बो प्रिन्सिपल यात काय बोललं बघा इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सबशेल विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर एनर्जी ज्याची एनर्जी कमी त्यात पहिला इलेक्ट्रॉन भरा मग अशी एनर्जी वाढत जाईल त्याच्या अकॉर्डिंगली इलेक्ट्रॉनला भरत चला ठीक आहे ना तर हा फंड आहे बघा आता मी तुम्हाला इथं एनर्जीवाला ऍक्सिस बनवून सगळ्यांची एनर्जी ची डायग्राम बनवून शो करतो ठीक आहे ना बघ समजा हा एनर्जीवाला ऍक्सिस आहे पहिल्या शेलमध्ये कुठली सबशेल आहे बेटा 1s पहिली शेल त्याच्यामध्ये एस सबशेल आणि कुठलं ऑर्बिटल असतं तर 1s ऑर्बिटल ठीक आहे दुसऱ्या शेलची एनर्जी थोडीशी जादा असेल आपण बघितलं बोर मध्ये एनर्जी वाढत वाढत जाते बाहेर बाहेर ठीक आहे ना बघा हा 2s आता ह्या सेकंड शेलला 2 सबशेल त्यातली एक एस सबशेल म्हणजे 2s सबशेल दुसरी कुठली असणार आहे 2p सबशेल क्लिअर एकदम तिसऱ्यामध्ये 3s 3 सबशेल ना थर्ड शेलला 3 सबशेल तर कुठल्या कुठल्या एक 3s दुसरी 3p तिसरी कुठली असणार आहे 3d चौथ्या शेलला 4 सबशेल 4s 4p 4d 4a पाचव्या शेलला 5 सबशेल 5s 5p 5d 5 सर पाचवा लिहा ना पुढे नाही लिहिला का पिरियोडिक टेबलला तेवढे एलिमेंटच नाही अजून पिरियोडिक टेबलला तेवढे अजून एलिमेंटच नाही ठीक आहे ना अजून जेव्हा नवीन एलिमेंट डिस्कवर होतील त्यावेळेस लिहिलं जाईल सध्या मी असं लिहितो की 118 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन करायला जेवढं लागतं मी तेवढं बनवतो सध्या ठीक आहे ना असं तर मी 6G लिहू शकतो सॉरी 5G लिहू शकतो 5G मी लिहिलं नाही कारण गरज नाही कारण अजून तेवढी जास्त इलेक्ट्रॉन असलेला एलिमेंट डिस्कवर झालेला नाहीये ठीक आहे पुढे बघा 6s 6p 6d सर 6f नको नको का अरे प्रोडक्ट टेबलला 2च एफच्या सिरीज आहे ना 3 नाहीये 3 जेव्हा बनतील तेव्हा लिहू आपण 6f ठीक आहे पुढे 7s 7p आणि 7d ठीक आहे ना 7s सर 7d काय गरज नाही 7d पण कट चल कट सर का बरं 7d कट केली अरे प्रोडक्ट टेबलला 7d असा सिरीज नाही ना म्हणून नाही लिहिली गरज नाही त्याची ठीक आहे असं तो बघा आता इलेक्ट्रॉन याच्यामध्ये भरायचे कसे अतिशय महत्वाचं मित्रांनो खूप जबरदस्त इम्पॉर्टंट बघा असा भरायचा इलेक्ट्रॉन भरायला सुरुवात कुठनं करायची 1s पूर्ण भरला की कुठं जायचं तुम्हाला 2s मध्ये 2s भरला की मग जायचं 2p भरला की 3s भरला की मग 3p च्या पुढे 4s भरले 3d मग 4p मग 5s हा भरला की 4d मग 5p मग 6s हा भरला की 4f 5d 6p 7s आणि हा भरला की 5f 6d आणि 7p इथे पिरियोडिक टेबल संपून जातो पिरियोडिक टेबल संपतो ठीक आहे बघा आता मी तुम्हाला जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहून दाखवतो जनरल ठीक आहे ना जनरल लिहून दाखवतो बघा मला फक्त व्हाईट आरोने जायचं बस एवढंच आहे व्हाईट आरोने फक्त जायचं कसं बघा एक डोक्यात ठेवा प्रत्येक ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे 2 इलेक्ट्रॉनची हे आपण आधीच कव्हर अप केलं बरोबर स्पिन क्वांटम नंबरला बघा आता कसं लिहायचं बघा पहिला 1s मध्ये एस मध्ये इलेक्ट्रॉन किती भरायचे 2 का कारण एस सबशेल मध्ये एकच ऑर्बिटल इलेक्ट्रॉन किती बसणार आहे 2च म्हणून मी असं लिहिलं 1s2 तो भरला आता कुठे जायचं मला 2s 1s च्या पुढे 2s एस ची कॅपॅसिटी 2 भरले मी त्याच्या पुढे 2p सबशेलला किती ऑर्बिटल सांगा 3 एका ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन 2 3 चे किती होणार 6 म्हणजे हा किती भरणार इथे मी 2p6 ठीक आहे बघा आता p भरला p च्या पुढे जायचं मला 3s
किती भरायचे एस मध्ये 2. 3s संपला, पुढे जायचं मला. आता पुढे कोणी बघा बरं, 3p ची कॅपॅसिटी किती बनली 6. 3p 6च्या पुढे कोणी बघा 4s, ची कॅपॅसिटी 2 भरला. आता परत पाठीमागे 3d समजतात. डी ची कॅपॅसिटी 10 का, डी मध्ये 5 ऑर्बिटल आहे, एकामध्ये 2 म्हणजे 5 म्हणजे 10 भरायचे आपल्याला. 3d 10. बघ 3dच्या पुढे कोण आहे 4p किती बनला 6 बनणार. पुढे बघा 5s 2. त्याच्या पुढे बघा इथे 5s च्या पुढे आता इथं 4d बरोबर आहे. 4d परत काय झाला 10. पुढे लिहायचं मला 5p 6 समजतं. 5p 6 बघा पुढं 6s2 6s2 भरला. परत मागे यायचं बघा 4f 4f किती बेटा इथे 14 होईल का नाही, कारण एफ मध्ये 7 ऑर्बिटल, 7चा डबल 14 इलेक्ट्रॉन बसतील त्याच्यामध्ये. नंतर 5d 10. असे इलेक्ट्रॉन आपल्या याच्यामध्ये भरत जायचे असतात. ह्याच्यात मी 2 भरले, यात 2 भरले, यात 6 भरले, यात 2 असे भरत जायचे मला. ज्याची जितकी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या अकॉर्डिंगली इलेक्ट्रॉन्सला आपल्याला भरत जायचं असतं. ठीक आहे. तर असं आपण कुठल्या पण एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहू शकतो आणि शेवटी आपण त्याची प्रॅक्टिस पण करणार आहे. सध्या मी तुम्हाला जनरल बोललो फक्त, असं लिहायचं असतं. ठीक आहे. आता एक महत्वाचा क्वेश्चन बघा मुलांनो, इथं कन्फ्युजन होतं. हायड्रोजन ऍटमच्या केसमध्ये एनर्जी ऑर्डर सांगा. ओके. बघा ही 1s ची एनर्जी कमी मानली जाते, म्हणजे पहिला इलेक्ट्रॉन कशामध्ये भरतात 1s मध्ये. मग एकदा 1s भरला की कशात जातो 2s मध्ये. 2s आणि 2p ची एनर्जी बेटा हायड्रोजन ऍटम साठी काय पकडतात नियरली सेम. हे प्रश्न आहेत खूप इम्पॉर्टंट, इथं चुका होतात. क्वेश्चन्स पण आहेत, मी तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये घेईल त्या गोष्टी. ठीक आहे ना. 2s 2p ची सेम आहे. ठीक आहे. पुढे नंतर लेस दॅन. पुढे बघा हा 3s नियरली इक्वल टू 3p नियरली इक्वल टू 3d. ह्यांची एनर्जी सेम आहे अँड सो ऑन. ह्यांची एनर्जी काय पकडली जाते मुलांनो सेम. मग सर ही जर काय एनर्जी ऑर्डर अशी जर का आहे ते इलेक्ट्रॉनचं कन्फ्युजन असं का केलं, असं डाऊट बनायला सुरुवात होतो. अरे बाबा, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन असं फक्त ह्या एकाच रूलच्या बेसिसवर नाहीये, ह्याला अजून पण रूल आहे. समजतं. पण फक्त मी तुम्हाला सांगतो काय, जर का तुम्हाला ह्या ऑर्बिटलची एनर्जी ऑर्डर हायड्रोजनसाठी विचारली तर अशा टाईपचं तुमचं उत्तर असणं एक्सपेक्टेड आहे. त्या शेलच्या सर्व सबशेलची एनर्जी किंवा सर्व ऑर्बिटलची एनर्जी कशी मानली जाते सेम. फक्त हायड्रोजनसाठी बरं का, अदर दॅन हायड्रोजन ऍटमला असं पकडलं जात नाही. ते तुम्हाला पुढच्या स्लाइडवरती मी आता सांगतो. ठीक आहे ना. असं पुढे बघा बोर भरी रूल, हा एक रूल आहे. एन प्लस एल रूल ह्याला बोललं जातं. बोर भरीला काय बोलायचं मित्रांनो एन प्लस एल. ह्याच्यामध्ये काय बोललं बघा, इथे एकदम परफेक्शन क्लिअर येऊन जातं. इलेक्ट्रॉनचं कन्फिगरेशन कसं करायचं बघा, इथं फुल क्लॅरिटी आहे. इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सबशेल विच हॅव लोएस्ट एन प्लस एल व्हॅल्यू. ज्या सबशेल मध्ये मुलांनो एन प्लस एल म्हणजे दोघांच्या एन आणि एल ची व्हॅल्यू घ्यायची. एन प्लस एल ची व्हॅल्यू ज्याची छोटी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स पहिला भरायचा. ओके. विच हॅव लोएस्ट एल प्लस एल व्हॅल्यू देन filled in those who have higher n plus l व्हॅल्यू. ज्याची n प्लस एल ची व्हॅल्यू कमी त्यात पहिला भरा, ज्याची जास्त त्याच्यामध्ये नंतर भरा. हा जर का n प्लस एल ची व्हॅल्यू जर का सेम आली तर ज्याची n ची व्हॅल्यू छोटी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स भरा. बघा टेबल मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आता एकदम चांगल्या लेवलला क्लिअर होणार आहे. बघा हा जो तुमचा 2s साठी n ची व्हॅल्यू किती आली बरं 2 आली. s साठी l ची व्हॅल्यू किती बघा 0 म्हणजे n प्लस एल किती आला तुमचा 2 आला. इथे बघा 2p साठी n किती 2, p किती बेटा 1, n प्लस एल किती आला 3. म्हणजे बघा आता जसं मी तुम्हाला इथे बोललो हायड्रोजनसाठी ह्यांची एनर्जी सेम आहे बरोबर आहे, बट इलेक्ट्रॉन आपण पाहिलं 2s मध्ये भरतो मग 2p मध्ये. सर मग 2s मध्ये का, अरे 2h ची अरे बेटा 2h ची n प्लस एल ची व्हॅल्यू छोटी आहे आणि 2p ची जास्त आहे, म्हणून आपण पहिली 2s मध्ये भरतो मग 2p मध्ये भरतो. इथे याचा ऍक्च्युअल आन्सर आहे. ठीक आहे. पुढे बघा 3h च्या केसमध्ये n ची व्हॅल्यू बेटा 3, l ची व्हॅल्यू काय असणार 0. ही किती आली बेटा 3 आली. बघा हे दोन व्हॅल्यू सेम आल्या. बघा इथे दोन व्हॅल्यू सेम आल्या. आता व्हॅल्यू सेम आली तर काय करायचं, ज्याची n ची व्हॅल्यू छोटी त्याच्यामध्ये पहिला भरायचा. म्हणून आपण 3s च्या अगोदर कशात भरतो 2p मध्ये. बघा 3s च्या अगोदर कशामध्ये भरला 2p मध्ये, मग 3s भरतो. तर ह्या टाईप मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करायचं असतं. इथे बघा 3p च्या केसमध्ये परत एकदा n ची व्हॅल्यू 3 आहे, p ची व्हॅल्यू 1, हा 4 आला. समजतं. 4h च्या केसमध्ये बघा n ची व्हॅल्यू 4 आहे, s ची व्हॅल्यू बेटा 0, हा पण किती आला 4 आला.
बघा व्हॅल्यू सेम आहे, बट आपण पहिला 3p भरतो का, तर n ची व्हॅल्यू छोटी म्हणून भरतो. 3d बघा, 3d तर 4s नंतर गेला, कळलं. इथे n ची व्हॅल्यू किती येईल 3, d ची व्हॅल्यू किती पडायचं 2, किती आन्सर आला इथं 5. ही व्हॅल्यू मोठी आहे म्हणून 4s च्या नंतर 3d भरलाय. असा बऱ्याच मुलांना डाऊट पडतो की सर 3d नंतर का भरतात. अरे 4s आणि 3d मध्ये व्हॅल्यू बघा ना, 4s ची व्हॅल्यू छोटी आहे, 3d ची मोठी आहे म्हणून 3d मध्ये नंतर भरतात. ओके. आता तुम्हाला असा पण प्रश्न विचारतील की एनर्जी ऑर्डर इन द मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टम सांगा. म्हणजे त्या ऑर्बिटलची एनर्जी ऑर्डर इन मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टम किंवा अदर दॅन हायड्रोजन ॲटम. ओके. तर मग जो आपण ग्राफ बनवला ना तो एनर्जी ऑर्डर, तोच आता त्याच्या अकॉर्डिंग भरायचं. 1s ची एनर्जी सगळ्यात कमी, देन 2s, 2s लेस दॅन 2p, 2p लेस दॅन 3s, 3s लेस दॅन 3p, 3p लेस दॅन 4s, 4s लेस दॅन 3d अँड सो ऑन. तर ह्या टाइपमध्ये आता एनर्जी ऑर्डर केली जाते. म्हणजे आता हा जो सिक्वेन्स आहे मित्रांनो, हा ह्याला मॅच करतो, म्हणजे हा मल्टी इलेक्ट्रॉन साठी मल्टी इलेक्ट्रॉन. समजतं. हायड्रोजनसाठी म्हणलं की हे डोक्यात ठेवायचं, असं करायचं. ठीक आहे. त्या सेलच्या सगळ्या सबसेलची एनर्जी सेम. मल्टी इलेक्ट्रॉन किंवा अदर दॅन हायड्रोजन ॲटम बोललं की मग हा सिक्वेन्स फॉलो करायचा. का? हा कोणाच्या बेसवर चालतो, n प्लस एलच्या बेसिसवर. फक्त ही व्हॅल्यू सेम आली तर याची n ची व्हॅल्यू छोटी, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स पहिला फिलअप केला जातो. ठीक आहे. चल पुढे आहे होन्स रूल ऑफ द मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. याच्यामध्ये काय बोलले बघा, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द ऑर्बिटल्स ऑफ सेम सबशेल डज नॉट ऑकर अंटिल ईच ऑर्बिटल ऑफ सेम सबशेल ऑक्युपाय 1 इलेक्ट्रॉन. बघा एक्झाम्पल आपण गोष्ट समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला मला द्यायचं म्हटलं मित्रांनो, तर चला कार्बनचं घेऊ आपण. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6. मला कार्बनचे बेटा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचे. काय येईल बरं त्या मागच्या सिक्वेन्स प्रमाणे. पहिला कुठला होता 1s, ॲटॉमिक नंबर 6, म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती बेटा आपल्याकडे 6. मला 6 इलेक्ट्रॉनचे डिस्ट्रीब्युशन करायचे. पहिला लोअर एनर्जीला सबशेल 1s आहे, h ची कॅपॅसिटी 2, म्हणजे किती आला इथं 1s2, पुढे 2s2, पुढे 2p. p सबशेल मध्ये 3 ऑर्बिटल आहे. कुठले कुठले, px, दुसरं 2py, तिसरं 2pz. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स मी कसे भरायचे. प्रत्येकाची कॅपॅसिटी 2 आहे. px ची पण 2 आहे, py ची पण 2 आहे, pz ची पण 2 आहे. ओके. आता इलेक्ट्रॉन मी भरले किती, इथे 2 2 4, शिल्लक किती माझ्याकडे अजून 2. मी 2 कुठं भरायचे, इथं भरायचे का असे, ना बेटा ना 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 ना, गलत गलत. त्या सबशेलचे सगळे ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आणायचा आणि मग नंतर दुसरा त्याच्यामध्ये पेरिंगला टाकायचा. म्हणजे जोपर्यंत त्याला हाफ फील्ड बोलतात, जोपर्यंत हाफ फील्ड पूर्ण होत नाही तोपर्यंत असे 2-2 इलेक्ट्रॉन टाकून असं पेअरिंग करायचं नाही. समजतं. म्हणजे इथे किती बसणार मित्रांनो 1, इथं पण 1, आणि हा 2pz एम्प्टी राहिला, म्हणजे हा 0 आला. बघा आता ह्याला मी बॉक्स बनवून लिहितो हा, परत एकदा बॉक्स बघा. ह्याच्यामध्ये 2 आले बघा. मगाशी आपण स्पिन क्वांटम नंबरला बघितलं, दोन्ही इलेक्ट्रॉनचा स्पिन कसा असावा, अपोजिट, म्हणजे ते न्यूट्रलाइज होऊन स्टेबल राहतात. इथे पण बघा 2s मध्ये पण किती बाळा 2. कळलं. ह्या पी मध्ये बघा, पी ची सगळ्यांची एनर्जी सेम आहे ना. हे बघा 1 आणि हा 2, हा एम्प्टीच आहे. असा मी एक एक भरला पहिला. ओके. पुढचा एक्झाम्पल घेतो मी. समजा नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7. काय इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, 1s2, 2s2, 2px1, 2py1, 2pz1 असा येईल. ओके. म्हणजे आता ही पी मध्ये मी कसं भरणार बघ बरं. कसं भरायचं पी मध्ये, बघा हा एकच इलेक्ट्रॉन, ह्यात पण बघ एकच आहे. आता झेड मध्ये पण एकच आहे. बघा असा एक एक भरला मी. आता मी समजा अजून एक एक्झाम्पल घेतलं ऑक्सिजनचं. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर बेटा 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2, 2s2, 2px, बरोबर आहे, 2py आणि 2pz. इलेक्ट्रॉन 8 आहे. इथे मी 4 भरले. अजून किती भरायचे मला 4. समजा मी इथं 2 भरले, इकडे किती भरावं लागेल मला 1 1, म्हणजे 8 झाले. बघ आता इथं 4 होते ना, कसे भरले बघ मी 4 मध्ये. असा पहिला इथे भरला, दुसरा इथे, तिसरा इथे, मग चौथा इथं पेअरिंगला आला. म्हणजे हाफ फील्ड झाल्याशिवाय पेअरिंग करायची नाही. हा हुन्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी आहे. ठीक आहे ना. हाफ फील्ड केल्याशिवाय पेअरिंग करायची नाही. हाफ फील्ड आणि फुल्ली फील्ड ऑर्बिटल्स ऑफ द सेम सबशेल हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. हाफ फील्ड आणि फुल्ली फील्डला काय असते मित्रांनो, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. समजतं. हाफ फील्ड आणि फुल्ली फील्डला काय असते बाळांनो, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. म्हणून तसं करायचं. ठीक आहे. चलो हा झाला थर्ड रूल. रूल नंबर 4 आहे बाळांनो, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पाउलीज मध्ये काय बोलले बघा. पाउलीज मध्ये
नो टू इलेक्ट्रॉन्स इन एन एटम कॅन हॅव सेम व्हॅल्यूज ऑफ ऑल फोर क्वांटम नंबर्स. एक्झाम्पल प्रूव्ह करतो. दॅट मीन्स each orbital can accommodate maximum 2 electrons with the opposite spin. ही गोष्ट आपण त्या स्पिन क्वांटम नंबरला पण कव्हर अप केलेली होती. एका ऑर्बिटलला 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात आणि त्यांचा स्पिन पण कसा असतो एकमेकाला अपोजिट. तरच ते न्यूट्रलाइज होऊन स्टेबल राहतात, अदरवाइज स्टेबल राहत नाही. हा रूल आहे हा. ओके. म्हणजे ह्या चारही क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू सेम नाही येऊ शकत. कशा बघा आता प्रूव्ह करतो आपण. ठीक आहे ना, प्रूव्ह करूया. चलो प्रूव्ह करूया बेटाजी, प्रूव्ह करूया. एक्झाम्पल घेतलं चला आपण कार्बनचं. परत एकदा कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p2. ठीक आहे ना, असं पण लिहिलं तरी चालतं. 2p2 म्हणजे 2px1 2py1. ठीक आहे बेटा. बघ ह्या 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. हे बघ 1s मध्ये बेटा असे 2 इलेक्ट्रॉन आहे. ह्या 2p मध्ये बघा हा एक px मधला, एक समजा py मधला, झेड वाला एमटी आहे. समजतं. इथे काय बोललंय, ह्या एका ऑर्बिटलला जे 2 इलेक्ट्रॉन्स आहे ह्या दोघांच्याही चारीच्या चारी क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू कधीच सेम असू शकत नाही. जर का आपण शो केल्या, सेम शो केला तर आपण चुकीचं केलं. कसं बघा, समजा मला याच्या व्हॅल्यू लिहायच्या, एन ची व्हॅल्यू लिहायची समजा बेटा. ओके, एल ची व्हॅल्यू आणि एम एल ची व्हॅल्यू आणि समजा मला एम एस ची व्हॅल्यू लिहायची. एम एस ची काय व्हॅल्यू यांना येऊ शकतात चला सांगा बरं मला मित्रांनो. खूप महत्वाचा. बघा आता हा ही दोन्ही इलेक्ट्रॉन कुठल्या शेलचे, पहिल्या. म्हणजे पहिल्या शेलला एन ची व्हॅल्यू किती आली, 2. म्हणजे ह्या दोन्ही इलेक्ट्रॉनची एन ची व्हॅल्यू 2च आहे बेटा. समजतं. दोनही इलेक्ट्रॉनला एन ची व्हॅल्यू 2च आहे. एल ची व्हॅल्यू काय बरं, हा एस म्हणजे 0. दोघांची पण एस 0 आहे. एम एल ची व्हॅल्यू काय बरं, हा 0 म्हणजे 0च येईल. एम एच ची व्हॅल्यू काय, जर का एकाची बेटा प्लस हाफ तर दुसऱ्याची काय असणार आहे, मायनस हाफ. म्हणजे बघा 3 व्हॅल्यू सेम आल्या, मॅक्सिमम 3 सेम येऊ शकतात, बट चौथी व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे, डिफरंट असेल. म्हणजे चारी पण व्हॅल्यू कधी सेम येऊ शकत नाही, कारण त्यांची स्पिन अपोजिट आहे ना बेटा. समजतं, स्पिन अपोजिट आहे. इथं पण तोच सीन होईल. इथं पण किती येईल बरं, हा 2 येईल, हा किती येईल 0, हा पण किती आला 0. इथं पण इलेक्ट्रॉनचे एकाचं स्पिन प्लस हाफ तर एकाचं काय घ्यायला लागेल मला, मायनस हाफ. ओके. म्हणजे एका ऑर्बिटलच्या दोनही इलेक्ट्रॉनच्या चारही क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू कधीही सेम येऊ शकत नाही. दिस इज द पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. ठीक आहे. चलो पुढे आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनची प्रॅक्टिस करतो आपण. ठीक आहे ना, प्रॅक्टिस करू आपण बेटा. जसा सोडियम, बेटा सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 11. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहायचं बरं, 1s2 2s2 2p6. त्या सिक्वेन्स प्रमाणे जायचं फक्त. मगाच्या आपल्याला इलेक्ट्रॉन 11 भरायचे ना, मग किती भरले, 2 आणि 2 4 आणि हे 6. बरोबर आहे. किती भरली बेटा, हे 6 आणि 4 10, एक बाकी ना, म्हणजे एक बाकी कुठं भरणार मी, 3s मध्ये. हा 3s वन आला. समजतं ह्या टाइप मध्ये. आणि हा शेवटच्या इलेक्ट्रॉनला काय बोलतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं बोलतात. बघ कॅल्शियम, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती असणार आहे, 20. कसं करायचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, 1s2 2s2 2p6 3s2 3p6. किती भरले मी, 18 भरले. पुढचा बाकी भरायचा 4s2, मग 20 भरले. ठीक आहे ना. झेनॉन बेटा, झेनॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 54 54. ओके. पिरियोडिक टेबल चॅप्टर चांगला केला क्लिअर, हे ॲटॉमिक नंबर पण फटफट फटफट येऊन जातात. ठीक आहे. 54 म्हणजे मला 54 इलेक्ट्रॉन्स आता भरायचे. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10. मी 30 पर्यंत आलो बेटा, 30 पर्यंत. ओके. पुढं 4p6 मी 36 पर्यंत आलो. 4p6 नंतर 5s2 किती केली मी आता, हे 36 नंतर 38 केले ना. त्यानंतर पुढं 4d10 48 पर्यंत आलो. बघा किती पटपट चाललं आहे का. पुढं काय आता 5p6. असं तुम्हाला यायला पाहिजे, पण प्रॅक्टिस करून करून जमतं मुलांना. आता हे मी लिहिलं पटपट. कसं लिहिलं, हे लिहिताना माझ्या डोक्यामध्ये काय फिरत होतं, काय फिरत होतं सांगा, ही वेळी डायग्राम फिरत होती, म्हणून मी लिहू शकलो पटपट पटपट पटपट. असं तुम्हाला पण लिहिता येणार आहे. ठीक आहे ना. चल पुढं मॅंगनीजचा ॲटॉमिक नंबर बेटा किती असतो, 25. मॅंगनीजचा ॲटॉमिक नंबर काय बरं, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d5. असं 25 भरले मी याच्यामध्ये. बघा ब्रोमिनचा ॲटॉमिक नंबर बेटा 35. ठीक आहे. हा प्रॅक्टिस मध्ये तुम्ही कव्हर अप कराल. अजून एक छोटीशी गोष्ट आहे मुलांनो, अजून एक छोटीशी गोष्ट आहे.
कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं लिहायचं हे पण मी तुम्हाला समजवतो बघा, ठीक आहे ना. कंडेन्स मला कसं लिहायचं, जसं आता सोडियमचं मला कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहायचं, ठीक आहे. कंडेन्स किंवा त्यालाच म्हणतात नोबल गॅस कोर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं लिहायचं बघा. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. हा सगळा लिहायचाच नाही. ह्याच्या इथपर्यंतचा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कोणाचा आहे? याच्या आधीच्या नोबेल गॅसचा. याच्या आधीचा नोबेल गॅस कोण असतो? निऑन. ओके, मग मी असं लिहू शकतो त्याला निऑन, म्हणजे निऑनचा आणि हा आधीचा पार्ट सेमच आहे. फक्त निऑन पेक्षा जो वेगळा आहे तेवढाच मला लिहायचा बाकी आहे. तर पुढचा वेगळा पार्ट कुठला आहे माझा? 3s1. ह्याला म्हणतात कंडेन्स किंवा नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. होतंय क्लिअर? कंडेन्स या नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन या टाइपमध्ये लिहितात हे. चलो, पुढे आहे एक्सेप्शन इन द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ड्यू टू एनर्जी एक्सचेंज. ओके, बघा क्रोमियमचे मित्रांनो ॲटॉमिक नंबर 24 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन एक्सपेक्टेड काय आपल्या त्या डायग्राम प्रमाणे बघा असं आहे. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 24 आहे ना, म्हणजे आला इथं 3d4 आला. हे भरलं मी, बट हे चुकीचं आहे. ठीक आहे ना, दिस इज रॉंग. सर व्हाय रॉंग? ड्यू टू एनर्जी एक्सचेंज. आणि सर त्याच्यामुळे काय होतं? स्टॅबिलिटी वाढते मुलांना, स्टॅबिलिटी. ओके ना. खूप जास्त मी खोलात जात नाही कारण सीट दिलेला तितकी पण गरज नाहीये. ठीक आहे, बघा ऍक्च्युअल मध्ये होतं काय मित्रांनो, ऍक्च्युअल मध्ये होतं काय की हा जो 4s वाला एक इलेक्ट्रॉन जो आहे हा कशामध्ये शिफ्ट करतो? डी मध्ये. ओके, बघा हा 4s असा मी शो केला समजा, ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे बरोबर. आणि डी चे किती ऑर्बिटल रे बाबांनो? 5. 1 2 3 4 5 इलेक्ट्रॉन किती याच्यामध्ये? 4च आहे. जर का मी हा एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये शिफ्ट केला तर काय होईल? हाफ फील्ड बनेल की नाही? हाफ फील्ड बनणार, आणि हाफ फील्ड बनला मी तो काय असणार आहे? जास्त स्टेबल. बघा आता इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन काय बनला? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d5. हाफ फील्ड बनला बघ. D5 हाफ फील्ड आहे, कारण डी फुल्ली फील्ड म्हणजे 10 कॅपॅसिटी बरोबर. हाफ फील्डला 5 आली, म्हणजे बघा आता हे इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन तुम्हाला असं दिसणार आहे बघा. 4s मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, आणि डी मध्ये किती आले बाबा? डी मध्ये किती आले? 1 2 3 4 आणि 5 असे डी मध्ये 5 आले. होतंय क्लिअर ह्या टाइप मध्ये? समजतं? आणि एनर्जी एक्सचेंज त्याचं रिजन आहे, बट रिजन आपल्या सिलेबसला खूप जास्त डिटेल लेवल नसल्यामुळे एवढी काही गरज नाहीये. असं पकडा की ड्यू टू हाफ फील्ड, ड्यू टू हाफ फील्ड एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. ठीक आहे ना, हाफ फील्ड मुळे त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे. सेम सीन मुलांना आहे कॉपरच्या केसमध्ये. ॲटॉमिक नंबर 29 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय आहे? आता मी थोडं कंडेन्स मध्ये लिहू का? इथपर्यंत बघा, इथपर्यंत आर्गॉन सारखं येईल. आर्गॉन बघा, हा आर्गॉन. ओके, पुढे मला एक्सपेक्टेशन कसं आहे बघा, 4s2 3d9 असं मला एक्सपेक्टेशन, बट हे रॉंग आहे. काय होतं? 4s मधला कुठे जम्प करतोय? डी मध्ये, म्हणजे डी फुल्ली फील्ड बनतो बघा. आता मला ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन असं भेटतं, आर्गॉन 4s1 3d10, म्हणजे बघा असा बनला हा. 4s मध्ये एक राहिला, डी मध्ये मित्रांनो किती आले? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आले डी मध्ये बघा. हा काय बनला इथं? फुल्ली फील्ड. फुल्ली फील्ड बनला म्हणजे याला स्टॅबिलिटी जास्त आहे. ठीक आहे ना, फुल्ली फील्ड मुळे भेटायला स्टॅबिलिटी जास्त आहे. क्लिअर एकदम? स्टॅबिलिटी जास्त आहे. आता चलो, अशा टाइप मध्ये हा चॅप्टर संपलेला आहे. इथे भरपूर सारे क्वेश्चन्स आहे, आणि मी तुम्हाला अजून एक छोटीशी गोष्ट पण शो करायची. ऍक्च्युली स्ट्रक्चरल पॅटर्न 3D मध्ये दिसतो कसा. ओके, पहिला तो वाला पार्ट मी कव्हर अप करून देतो, त्यानंतर माझ्या मित्रांनो क्वेश्चन वरती आपण वर्कआउट करायला सुरुवात करूया. ठीक आहे ना? बघा 1s ऑर्बिटल याच्यामध्ये बघा, हा 2s ला साईज थोडीशी मोठी असेल 2s ची. आता 3s येईल बघा, 3s 2 चे अजून 2px 2py 2pz. आता 3s वाला एंटर करेल बघा. साईज वाढते बघा, साईज.
E चे डंबल आले ना, सिंगल डंबल विथ टू लोब्स. बरोबर आहे, सिंगल डंबल विथ टू लोब्स. 4s अजून मोठा आला. पुढे जेव्हा डी येतील बघा, डी चे डबल डंबल आता बघा, चेक करा, डबल डंबल विथ 4 लोब्स. पहिला हा डी झेड स्क्वेअर आहे बघा, मधात रिंग आली अशी, इथं हा सिंगल डंबल. बरोबर आहे. आता डबल डंबल येईल, डबल डंबल. होतंय क्लिअर? चलो, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. चला, क्वेश्चनचा पार्ट बाकी, हा कौरपूर आपण पटपट पटपट. चलो, हा जेई मेन आणि सीईटी दोघांचे पण कंबाईन पीवायक्यू, हा कम्प्लिटली सुरुवातीचा पार्ट जो आहे हा सगळा सीईटीचा पीवायक्यू. ह्याच्या पुढे गेले का जेईचा पीवायक्यू पण आहे. ठीक आहे ना. चलो, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्बिटल इज रिप्रेझेंटेड बाय एन इक्वल टू 3 अँड एल इक्वल टू 2. आता एन ची व्हॅल्यू 3, एल ची व्हॅल्यू 2 असेल तर काय असते रे बाबा? डी असते की नाही, 3D ऑर्बिटल. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. फक्त व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. आयडेंटिफाय द ऑर्बिटल हॅव्हिंग लोवेस्ट एनर्जी फ्रॉम द फॉलोइंग. लोएस्ट एनर्जी कोणाची असेल रे बाळांनो? 2p ची. मग पुढं 3s. बरोबर आहे, ह्या टाइप मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्बिटल हॅव सेम एन प्लस एल व्हॅल्यू ऑफ एज दॅट ऑफ 3D ऑर्बिटल. 3D ची एन प्लस एल ची व्हॅल्यू काय आहे? एन प्लस एल 3 प्लस फाय येईल का नाही? हा फाय कोण असेल हा तिथं? हा येईल ना फाय. एन प्लस एल इज इक्वल टू 4 प्लस, ओ माय गॉड, 0. रॉंग आहे. कुठला येऊ शकतो सर? 4p वाला येईल बघा हा. 4 प्लस 1 इज इक्वल टू 5. क्लिअर एकदम. तर ह्या टाइप मध्ये सॉल्व्हिंग करायचं. सिंपल सिंपल गोष्टी. ठीक आहे. इकडे नाही येणार आहे. फाइंड द नंबर ऑफ ऑर्बिटल्स अँड मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन द एम शेल. सर एम शेल म्हणलं एम आहे लक्षामध्ये. के पहिली शेल म्हणजे के, दुसरी एल, तिसरी एम. बरोबर आहे. ह्यांना एन च्या व्हॅल्यू काय असतात रे? एन इक्वल टू के ला एन किती असतो? 1, एल ला 2, एम ला 3. म्हणजे थर्ड शेल मध्ये मला नंबर ऑफ ऑर्बिटल विचार, मी थर्डचा स्क्वेअर केला 9 आला, म्हणजे उत्तर सापडलं मला. इलेक्ट्रॉन किती बसणार? डबल केला 18 आला. बी ऑप्शन. सगळे सीईटीचे पीवायक्यू एकदम. ठीक आहे ना, सर्व पीवायक्यू सीईटी मध्ये. ठीक आहे. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पजेसेस लोवेस्ट एनर्जी. आहे लक्षामध्ये. क्लासिकल गाडी एक्स युव्ही इन माय रेंज. बरोबर आहे. लोवेस्ट एनर्जी विचारलं ना. लेफ्ट टू राईटला बेटा काय इन्क्रीज होता? वेवलेंथ म्हणजे एनर्जी डिक्रीज होता. म्हणजे आन्सर काय तुमचा? रेडिओ वेव्ह स्पेक्ट्रम तुमच्या लक्षामध्ये असेल त्याच्या पहिल्या पार्ट मधला. बरोबर आहे. पुढे बघा, विच फ्रॉम द फॉलोइंग कलर्ड लाईट हॅज हायएस्ट एनर्जी. हायएस्ट कोणाची असेल बेटा? व्हिब्ग्योर, व्ही आय बी जी वाय ओ आर, व्हिब्ग्योर. लेफ्ट टू राईटला वेवलेंथ वाढते म्हणजे एनर्जी कमी होते. समजते मित्रांनो? व्हिब्ग्योर, व्ही आय बी जी वाय ओ आर. तो पहिल्या पार्ट मध्ये मी तुम्हाला ईएमआर जो शिकवला ना, त्याच्या बेसिसचे क्वेश्चन आहे बघा. लेफ्ट टू राईटला बेटा वेवलेंथ इन्क्रीज तर एनर्जी काय होते बेटा? जी डिक्रीज. म्हणजे हायएस्ट एनर्जी कोणाची आली? व्हायलेट रिजनची आली. पुढे बघा, आयडेंटिफाय डी जनरेट ऑर्बिटल्स फ्रॉम द फॉलोइंग फॉर हायड्रोजन ऍटम. बघा वा हो माय गॉड, हायड्रोजन ऍटम. डी जनरेट म्हणजे काय? सेम एनर्जी. डी जनरेट ऑर्बिटल म्हणजे बेटा सेम एनर्जीचे ऑर्बिटल. आणि हायड्रोजन ऍटम साठी विचारलं ना, काय रे बेटा आन्सर? ऑप्शन नंबर सी, 2s 2p सेमी. बट बोर बरीच्या अकॉर्डिंग नाहीये बेटा. मल्टी इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये सेम एनर्जी नाही, हायड्रोजनच्या केसमध्ये आहे. ठीक आहे ना, आहे. पुढे बघा, व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अकोमोडेटेड इन अ सबशेल हॅव्हिंग एजिमिथल क्वांटम नंबर एल इक्वल टू 2. एल इक्वल टू 2 असेल तर बेटा कुठली सबशेल? तरी डी. डी ची कॅपॅसिटी किती बनेल मग? 10. ठीक आहे ना, कारण डी सबशेलला ऑर्बिटल किती आहे? 5 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती अकोमोडेट होईल बेटा? 10. ठीक आहे. पुढे बघा, जेई मेनचे क्वेश्चन चालू झाले. आता जे केले की सगळे सीईटीचे पीवायक्यू यापेक्षा अजून पण सिंपल क्वेश्चन आहे, अजून पण सिंपल. ठीक आहे. ह्या टाइपचे क्वेश्चन बनतात नॉर्मली. बघा, जेई मेन 24 चा क्वेश्चन आहे. एन ॲटम टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हॅव्हिंग क्वांटम नंबर्स एन इक्वल टू 4, एम एल इक्वल टू. हा मॉड आहे बेटा, मॉड आहे. म्हणजे तुम्हाला एम एल च्या प्लस मायनस व्हॅल्यू सगळ्या पकडायच्या. ओके ना. मॉड ऑफ एम एल 1 अँड एम एस इक्वल टू मायनस हाफ इच. क्वांटम नंबर बेटा, क्वांटम नंबर म्हणजे शेलचा नंबर 4 दिलाय. हो की नाही. एन इक्वल टू बेटा 4 आहे. एन इक्वल टू 4 असताना एलच्या व्हॅल्यू काय काय येऊ शकतात? एलची व्हॅल्यू म्हणजे 0 येईल, 1 येईल, 2 येईल, 3 येईल. बरोबर आहे. बेटा एमएलच्या व्हॅल्यू काय येऊ शकतात? एमएलची व्हॅल्यू या केसमध्ये किती बनणार? 0 बनेल. बरोबर आहे. एक काम करू का, टेबलला जरा मी काय करतो, हॉरिझॉन्टल बनवतो नाही का, हॉरिझॉन्टल. इथे एन घेतला मी, इथे एल घेतला, इथे समजा मी एमएलची व्हॅल्यू. आता क्लिअर होईल बघा. एन ची व्हॅल्यू 4 म्हणलं ना, 4.
तर 4 घेतली तर हा एल किती येईल माझा 0, 1, 2 आणि 3 घेतला. ठीक आहे ना. एमएल ची व्हॅल्यू काय बनतील बेटा 0. बरोबर आहे. हा कटला गेला मला एमएल 1 बोललंय म्हणजे इथं नसणार आहे. हा बघा. हा 1 आहे म्हणजे इथं एमएल किती आला तुमचा -1, 0 आणि +1. बघा इथं 2 तुम्हाला एमएल ची व्हॅल्यू 1, 1 सापडले. बरोबर आहे. इथे बघा काय हा -2, -1, 0, +1 आणि +2 इथे पण बघा 2 1 सापडले. इथे बघा -3, -2, -1, 0, +1, +2 आणि +3 किती 1 सापडले बेटा? 2 सापडले. समजतं? म्हणजे हे एक ऑर्बिटल याची व्हॅल्यू 1 आहे. हे एक आहे, हे एक असे टोटल 6 ऑर्बिटल आहे. बरोबर आहे? ऑर्बिटल किती बेटा 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती बसू शकतात? 6 मध्ये 12. बट स्पिन कशी असेल त्यांची अपोजिट. त्यांनी फक्त मला काय विचारलंय एमएस ची व्हॅल्यू -हाफ असणारे इलेक्ट्रॉन्स किती? आन्सर किती येईल बेटा 6. क्लिअर एकदम? 6 येईल तर अशा टाइप मध्ये शोधायचं. द मॅक्सिमम नंबर ऑफ ऑर्बिटल्स विच कॅन बी आयडेंटिफाईड विथ n इक्वल टू 4 आणि ml इक्वल टू 0. आता तेच केलं का आपण? मॅक्सिमम नंबर ऑफ ऑर्बिटल्स विच कॅन बी आयडेंटिफाय विथ n इक्वल टू 4 अँड ml इक्वल टू 0. किती आला? 1, 2, 3, 4 आला का? n ची व्हॅल्यू बेटा 4 बोलला ना आणि ml ची व्हॅल्यू 0 बघा हेच आहे. बरोबर आहे. n ची व्हॅल्यू 4 आली. ml ची व्हॅल्यू 0 किती मध्ये? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. येईल का 4 आन्सर? मॅक्सिमम नंबर ऑफ ऑर्बिटल विचारलं की इथं ml ची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे ना? 4 आला. क्लिअर एकदम? सिंपल. पुढं. द टोटल नंबर ऑफ आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस फ्रॉम द फॉलोइंग सेट इज. येईल हे करता आता. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. 8 आणि 2 किती आला बेटा? 10. फ्लोरीन हा F मायनस आहे म्हणजे किती आला? 9 प्लस 1 किती आला बेटा? 10. म्हणजे हा एक आला, हा एक आला. अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. हा कटला. मॅग्नेशियमचा बेटा 12 मायनस 2 किती आला बेटा? 10. हा पण आला. सोडियमचा बेटा 11 मायनस 1 किती आला बेटा? 10. हा पण आला. आयसोइलेक्ट्रॉनिक विचारलं ना. ऑक्सिजनचा बेटा 8 मायनस 1 इक्वल टू किती बनला? 7 कटला. मॅग्नेशियम 12 आहे कटला. अल्युमिनियम 10 मायनस 3 किती आलं? सॉरी 10 नाही 13 ना. ओ माय गॉड. 13 -3 हा पण आला. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. किती आला बघा बरं? 1, 2, 3, 4, 5. बरोबर आहे. 1 आला, 2 आला, 3 आला, 4 आला, 5 आला. क्लिअर एकदम? तर 5 शुड बी द आन्सर. ठीक आहे ना? आयसोइलेक्ट्रॉनिक विचारलं ना. सुटला कुठला? नाही सुटलेला. ना, ना, ना. ठीक आहे चलो. 10 इलेक्ट्रॉन. क्लिअर एकदम? हा JEE मेन 2023 चा PYQ. पुढे बघा. द ऑर्बिटल the orbital angular momentum of the electron in the 3s orbital is xh by 2 pi. The value of x is. बघा बघ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम म्हणलं. ऑर्बिटल ऑर्बिट नाही हा. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि कुठल्या ऑर्बिटचं विचारलं बेटा? 3s. हाच प्रश्न सीईटीला पण पडलाय. JEE वाला बघा. ठीक आहे ना? किती असेल ही x ची व्हॅल्यू बेटा? 0 येईल ना? कारण एस साठी एल ची व्हॅल्यू किती आहे? 0. समजतं का? फॉर्म्युला काय तुमचा? ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता? अंडर रूट एल इन ब्रॅकेट एल प्लस 1 इंटू एच बाय 2 पाय. समजतं? किती हा पार्ट काय येईल तुमचा? हा एक्स म्हणजे काय तुमचा? हा वाला पार्ट 0 येईल ना हा. समजतं? द व्हॅल्यू ऑफ एक्स इज डन. चला पुढे. द नंबर ऑफ atomic orbitals from the following having 5 radial nodes. येईल शोधता. रेडियल नोड बद्दल बोलू बघा. रेडियल नोड फॉर्म्युला आठवतो का? रेडियल नोड इज इक्वल टू काय फॉर्म्युला? n मायनस एल मायनस 1. करायचं सॉल्विंग फटाफट एकदम. बघा हा किती आहे? 7 -0 -1 किती आलं? 6 आलं. यांनी काय बोलले? 5 रेडियल नोड. हा कटला. हा येईल का? बघा 7 -1 इक्वल टू 5. एक सापडला. 6 मला येईल का? यायलाच पाहिजे 6 मला पण. 6 -0 -1 इक्वल टू किती आलं बेटा? 5. दुसरा सापडला. 8 -1 किती आन्सर आलं बेटा? 6 आलं. कटला. डी वाला पण सापडेल बघा. डी वाला 8 -2 -1 किती उत्तर आलं बेटा? 5 सापडला. द फायनल आन्सर इज बेटा 3. ठीक. तर ह्या टाइप्स द नंबर ऑफ गिवन ऑर्बिटल्स विच हॅव इलेक्ट्रॉन डेन्सिटी अलॉंग द ऍक्सिस. बघ px इलेक्ट्रॉन अलॉंग द ऍक्सिस एक्स ऍक्सिसला आहे. py वाय ऍक्सिसला ऑर्बिटल आहे. pz झेड ऍक्सिसला आहे.
हा प्लेन मध्ये, हा पण प्लेन मध्ये, हा पण प्लेन मध्ये, हा ऍक्सिसला आहे, हा पण ऍक्सिसला. किती आन्सर आलं? 5. होतंय क्लिअर बाळांनो? सिंपल आहे. कन्सिडर द फॉलोइंग सेट ऑफ द क्वांटम नंबर्स. हा जेईई 2022 चा प्रश्न आहे. सीईटी मध्ये पण आजकाल असे क्वेश्चन्स येतात. ओके. क्वांटम नंबरचे सेट तुम्हाला गिवन दिले. द नंबर ऑफ करेक्ट सेट ऑफ द क्वांटम नंबर इज. कुठला सेट करेक्ट आहे बघा. हा एबीसीडी असे 4 ऑप्शन गिवन आहे असं पकडा. बघा एन ची व्हॅल्यू बेटा मला 3 दिली, तेव्हा एल ची व्हॅल्यू 3 या जन्मात तरी नाही शक्य आहे का? एल ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे इथं? 0, 1, 2 इतकी यायला पाहिजे. इतकी दिली म्हणजे हा चुकला. ऑप्शन ए कटला. बी बघा, हा 3 दिला, हा 2 दिला, बरोबर आहे. हा 2 असताना एमएल किती असू शकतो? -2, -1, 0, +1, +2 म्हणजे बी ऑप्शन बरोबर आहे. त्यांनी विचारलं कुठलं आपल्याला? करेक्ट विचारलं म्हणजे बी ऑप्शन तर सापडलं. बट सी आणि डी चेक करू आपण काय रॉंग याच्यामध्ये. एन ची व्हॅल्यू 2 असताना एल ची व्हॅल्यू 1 येईल का? येईल ऑफकोर्स सर. बरोबर आहे. एल 1 असताना एमएल ची व्हॅल्यू काय असेल बरं? -1, 0 आणि +1. हा पण बरोबर आहे. नंबर ओके, नंबर विचारला. ओके, बी सी, बी पण बरोबर, सी पण बरोबर. ठीक आहे. डी चेक करू आपण जरा. एन 2 आहे, एल 2 कधीच नाही येऊ शकत बेटा. काय आलं पाहिजे हा? 0 आणि 1 येईल ना फक्त. 2 दिला म्हणजे रॉंग आहे हा. म्हणजे आन्सर शुड बी 2. क्लिअर एकदम? तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स आहे आणि अशा पद्धतीने तुमचा उत्तमरित्या चॅप्टर संपलेला आहे. जेवढं तुम्हाला ह्या लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो समजवलं, गॅरंटीने सांगतो लेक्चर कसं मी चांगलं कव्हर अप जर का कराल, ओके, नोट्स बनवाल आणि कंटिन्यूअसली रिवाइज कराल त्याला, ओके, ह्याच्या बाहेर सीईटी मध्ये क्वेश्चन जाऊ शकत नाही, गॅरंटी आहे. ठीक आहे ना? चल बेटा, थँक्यू, 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 थँक्यू.